10 to all. कसा होता आजचा पेपर? थोडा वेळ कमी पडला असेल कदाचित. विचारत होतो मी जास्त वेळ द्यायचा एक्स्ट्रा. म्हटलं होऊ द्या है ना, तुम्हाला सवय पडेल. कारण की पझल टेस्टला वेळ लागतो. परंतु मुद्दा असा होता की त्या पझल टेस्ट मध्ये 3 ते 4 टेस्ट पझल मध्ये जे आहे तुम्हाला वाचायचं कामच नव्हतं. म्हणजे मी त्या अशा सिलेक्ट केलेल्या होत्या की तिथं स्मार्ट वर्क कामी पडेल है ना. तो बेसिकली बाकी ओव्हरऑल पेपर ठीक होता. म्हणजे इतका काही हार्ड नव्हता पहिल्या दिवशीच्या अनुषंगाने. सुरुवात करू बघा. आपल्या आजचे टार्गेट्स आहे सर्वच आपण एक्झिक्युटिव्ह जे आहे आपला पूर्ण कव्हर केलेला आहे. केंद्राचा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. ओके. सायन्स मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री, लॉज ऑफ मोशन आणि इथे केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. करंट अफेअर्स मध्ये करेक्शन होतं मार्च 2025 ची परिक्रमा. आणि मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये सिम्प्लिफिकेशन आहे. आणि पझल आपला सुरू झालं. इथून 4 दिवस आपलं पझल टेस्टच चालतील. ठीक आहे, सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? पहिलाच क्वेश्चन आपल्याला शिकवतो की परीक्षेमध्ये आपल्याला जे आहे बायलँग्वेज असतात क्वेश्चन, बरोबर आहे. हा क्वेश्चन रिसेंटली ग्रुप सीच्या आय थिंक मला वाटते मेन्स मध्ये होता. बरं, ग्रुप सीच्या मेन्स मध्ये होता, बरोबर. त्यातून आपण घेतलेला आहे. कारण काय, त्या आयोगाने काय केलं होतं, मराठीमध्ये शब्दरचनाची वेगळी आहे, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना बरोबर दिलं होतं आणि मग फायनल कीनुसार रद्द केलेला नाही. मग आपल्याला काय सांगते हा क्वेश्चन पहिलाच, की जेव्हा जेव्हा आपल्याला कॉम्प्लेक्ट वाचते वाचताना तेव्हा तेव्हा जे आहे प्रामुख्यानं खाली इंग्रजी संदर्भ घ्यावा. ही सवय चांगली लावा. कारण की जे म्हणतो आपण मी सेफ स्कोर कडे जाण्याचा मार्ग, हा एक मुद्दा आहे त्यातला महत्वाचा. आलं लक्षात? तर नेहमी लक्षात ठेवा, सायन्सचे किंवा प्रामुख्यानं पॉलिटीचे आणि इकॉनॉमिक्स, जनरल जिओग्राफी, हिस्ट्रीचं ट्रान्सलेशन सेम राहतं. बदलतं कुठे आहे, तिथे स्टेटमेंट फॉर्म होतात. स्टेटमेंट कुठे फॉर्म होतात, इकॉनॉमिक्स पॉलिटीमध्ये, बरोबर आहे. आणि सायन्समध्ये जर निष्कर्ष असेल तर अशा वेळेस काय वाचायचं आहे, इंग्रजीचा क्वेश्चन वाचायचा आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये, पहिल्या सेंटेन्स मध्ये कलम 58 मध्ये राष्ट्रपतीच्या पदासाठीचे वर्णन केलेले आहे. दुसऱ्यामध्ये म्हटलंय की महाभियोगद्वारे त्याला पदावरून टाकता येते, एकमेव ग्राउंड आहे, दॅट इज व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे आयोगाने दिल्याप्रमाणे. तसं आपण जर म्हटलं तर कलम 52 मध्ये आहे राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन. ठीक आहे, त्याचा एक जर शॉर्टकट आपण बघितला, आपल्याला माहिती आहे 54-55 मध्ये त्याची निवडणूक पद्धत आहे. पप्पा म्हणजे पदावधी आणि त्याची पात्रता किती मध्ये आहे, 56 आणि 57 मध्ये. आणि अंश म्हणजे अहर्ता आणि शर्ती कुठे आहे, 58-59 मध्ये. आणि 60 मध्ये त्याची काय, शपथ. हे ग्रुपिंग करून घ्या. राष्ट्रपतीचा आर्टिकल आपलं तिथे लक्षात राहत नाही मग वेळेवर. पदावधी त्याचा पात्रता हा ग्रुप आहे. अंश म्हणजे अहर्ता आणि शर्ती 58-59 आणि शपथ मध्ये त्याचा 60. 52 मध्ये राष्ट्रपती, 53 मध्ये त्याचे एक्झिक्युटिव्ह पॉवर. आणि 54-55 काय, त्याची पहिला इलेक्ट्रल पॅनल आहे. 55 मध्ये त्याची निवडणूक पद्धत आहे, बरोबर. त्यामुळे या अनुषंगाने याचं उत्तर 2 आहे. कोणी जर याचं उत्तर फक्त ब केलेलं असेल तरी चालेल, मराठीच आपण दिल्या असल्याप्रमाणे तुमचं बरोबर आहे. कारण की एक्झॅक्टली वर्डिंग नुसार जर गेलो तर राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन कुठे दिलेलं आहे, आर्टिकल 52 मध्ये. ठीक आहे, चालेल. दोन्ही पैकी मारलं असेल उत्तर तरी करेक्ट. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सोपा आहे. कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे आपला कंटिंजन्सी फंड. पाठ ठेवा आर्टिकल प्रामुख्यानं. त्या अनुषंगानं आजचं होमवर्क आहे तुम्हाला या क्वेश्चनच्या अनुषंगानं, की आर्टिकल साधारणतः आपलं पाठ राहते पण 112 पासून पुढे पाठ करा चांगले आर्टिकल. 112 ते साधारणतः 122 पर्यंतच घ्या. 10 आर्टिकलच्या दरम्यान काही कंटेंट असेल तर तो प्रॉपर करा. 266-267 च्या अनुषंगानं कंटिंजन्सी फंड कोणाच्या अधिकारी ठेवण्यात आलेला आहे, भारताचे राष्ट्रपती. तसा प्रामुख्यानं त्याचा अंतर्गत वित्त सचिव असतो, परंतु फायनल त्याचं जे ऑथॉरिटी आहे तो कोणाकडे आहे, भारताचे राष्ट्रपती. यासाठी संसदेची संमती घ्यावी लागत
नाही. ठीक आहे, तो खर्च झाल्यानंतर मग पुढच्या अधिवेशनात संसदेची संमती घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर तो जमा होऊन जातो. किती आहे सध्या कंटिजन्सी फंडची व्हॅल्यू आपल्या किती करोड आहे? 30,000 करोड. 500 करोड होती, आता रिसेंटली आफ्टर पॅन्डेमिक कोरोना वाढलेली आहे. 30,000 करोड आहे, लक्षात ठेवा आकस्मिक निधीचा आपला एकंदरीत व्हॅल्यू. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 3, योग्य कथने ओळखा. महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात? वाचून घ्या बरोबर. महाभियोगामध्ये संसदेचे, तर राष्ट्रपतीचा महाभियोग म्हणजे उपराष्ट्रपतीची निवड, बरोबर आहे ना. दोघांचं इलेक्ट्रल पॅनल काय असतं? सेम असतं. कोण असते? फक्त संसद, ऑल निर्वाचित तसेच नामनिर्देशित. दुसरं, महाभियोगामध्ये राज्याच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही. कुठे? राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये. हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. त्याच्या इलेक्शन मध्ये होतात, बरोबर आहे की निर्वाचित सदस्य, आणि त्यामध्ये मग दिल्ली पॉंडिचेरी अकॉर्डिंग टू 70वी घटना दुरुस्ती आपण ऍड केलेला आहे, बरोबर आहे. फक्त इलेक्टेड असतात कुठे? त्याच्या निर्वाचन मध्ये. परंतु त्याच्यावर जर महाभियोग चालवायचा असेल तर मग या केसमध्ये निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही. पार्लमेंट असते पूर्ण, कोणते? ऍज वेल ऍज इलेक्टेड ऍज वेल ऍज नॉमिनेटेड. योग्य कथने ओळखा. आन्सर ऑप्शन काय? 3. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4, 5, 6 सोबत बघू. काय म्हणते? अयोग्य कथन ओळखा. चांगला क्वेश्चन आहे, म्हणजे खूप चांगला क्वेश्चन आहे. याला करंटची पार्श्वभूमी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, पहिली तर दयेसाठीची याचिका तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. ठीक आहे, अयोग नाही तर एखादा तिथे क्लिक करते तर तोंडीचा आहे का? ते इतका बिनमहत्वाचा व्यक्ती आहे का राष्ट्रपती की त्यासमोर तोंडी बोलता येईल? नाही. त्यामुळे लेखी पाहिजे, रिटर्न ऑर्डर पाहिजे. तिसरा, माफीचा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. महत्वाचा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला, त्याचा स्वेच्छाधीन अधिकार नाही. चौथं, क्षमेच्या अधिकाराच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही. तो त्याच्या मर्जीप्रमाणे काही तत्वे ठरवू शकतो. फक्त मग जर असं वाटलं, हे आहे एक ग्राउंड, की जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की कुठेतरी हा निर्णय हा प्रभावित आहे राष्ट्रपतीच्या स्वतःने, तर मग अशा वेळेस रिव्ह्यू घेऊ शकतं. ठीक आहे, तसा जनरली आजपर्यंत रिव्ह्यू घेतला गेलेला नाही. मग ब सेंटेन्स मध्ये चुकीचं आहे की माफीच्या आदेशाची कार्यज्ञास बांधील आहेत. करणार का राष्ट्रपतीवर बांधील? असं काही नाही. ठीक आहे, रादर जर सर्वोच्च न्यायालयाकडून काही चुकी झाली एक्स्ट्रीम, तर मग ती सुधारण्यासाठी एक संधी म्हणून या ऑर्डरकडे पाहिल्या जाते. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या. ठीक आहे, त्या अनुषंगानं 72 आर्टिकल महत्वाचं आहे. त्याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन चुकीचे आहे. अगेन सांगा कोणता आहे? राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग, पदावरून दूर, मग याची व्याख्या राज्यघटनेत नाहीये. व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशी व्याख्या कुठेही डिटेल सविस्तर संविधानात नाहीये. दुसरं, राष्ट्रपती निलंबित ठेवण्याची तरतूद नाही, बरोबर आहे. तिसरं, संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे का? निवडीमध्ये संसदेचे सर्व आहे का? नाही. त्या अनुषंगानं लक्षात घ्या. महाभियोगामध्ये आहे वाटल्यास, निवडीमध्ये फक्त इलेक्टेड आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन 3 आहे. पुढचं डायरेक्टली सांगून द्या, क्लिक करत नाही. काय? ऍडवायझरी पॉवर टू सुप्रीम कोर्ट अँड आर्टिकल 143. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सोपे आहे, चांगला आज आउट ऑफ यायला पाहिजे, येतील बरेच जणांचे, है ना. ओके, क्वेश्चन नंबर 7, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर, बरोबर आहे. कोणते विधान चुकीचे आहे? अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्काचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की राष्ट्रपतीचा किंवा राज्यपालाचा अध्यादेश हा डिरेक्टली इक्वल्स टू आहे संसद किंवा विधिमंडळाचा कायदे करण्याचा अधिकार. दुसरं म्हणतं पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा कोणताही काळ दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो, आहे. रेट्रोस्पेक्टिव्हली आपण लावू शकतो. ठीक आहे, अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. सल्ल्याशिवाय वापरू शकतात नाही, लक्षात घ्या. त्या सल्ला घ्यावाच लागतो. मग चुकीचे कोणते आहे? तर आन्सर ऑप्शन फक्त क चुकीचं आहे. बाकी 2 सेंटेन्स बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 बघू. संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी, आणीबाणी म्हटलं तर 352. वितरणावर बंधने स्टार करायला हे आर्टिकल विचारला जाऊ शकते की राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध घालू शकतात राष्ट्रपती
त्यासाठी संसदेला अधिकार प्रदान केले जातात. आर्टिकल कोणता आहे? 354. मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणी स्थगिती कालच आपण बघितलं होतं. किती होतं? 359. आणि वित्तीय आणीबाणी मग सर्वांना माहित आहे 360. राष्ट्रपती राजवट काय? 356. आणि त्यासाठी जा ग्राउंड आहे 365. ठीक आहे. केंद्राची राज्यांना निर्देश 365. मग काय त्याचं उत्तर? बस येतं का? 3-2 पगार बरोबर. मी काही चेक करत नाही. 3-2 4-1 बरोबर सांगत जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. मुद्दाम टाकलेला आहे म्हणजे हा पॅटर्न जुना आहे. कोणता? की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभेचे सभापती इत्यादी हे 5 महत्वाची पद आहे. बरोबर, भारतीय संविधानाच्या अनुषंगाने. तर त्याचा कोण सध्याचा आहे, कोण पहिला होता आणि दरम्यानचे कोणते होते असा क्वेश्चन विचारला गेलेला आतापर्यंत. तर जर आत्ताचा विचारला तर तो क्वेश्चन येईल करंट अफेअर मध्ये, पहिला जर विचारला तर तो पॉलिटी मध्ये, आणि दरम्यानचा क्रम जर विचारला तर तुमचं चेक करण्यासाठी की किती तुम्ही लिंक मध्ये आहे. तर हा क्वेश्चन रिसेंटली नवीन पॅटर्न मध्ये सुद्धा इंट्रोड्यूस होऊ शकतो, म्हणून मुद्दाम टाकलेला आहे की भारताचे राष्ट्रपती योग्य क्रम लावायचं. उत्तर 4 आहे. त क ब. ठीक आहे. त क ब. आलं लक्षात? तर तुम्हाला होमवर्क आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, ऍटलीस्ट राष्ट्रपती तरी बघा. राष्ट्रपती आणि लोकसभेचा सभापती आतापर्यंत 2 याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले आहे. जोड्या लावाला, मॅच द पेअर म्हणा किंवा क्रम लावा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. यस, चांगला क्वेश्चन आहे. एएसओ मेन्स मधला आहे आणि व्यवस्थित जर समजला तर बरोबर येणार. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? 2 ऑप्शन डायरेक्ट लिमिट होतात की राष्ट्रपतीसाठी आपण डायरेक्ट इलेक्शन करत नाही, अप्रत्यक्ष आहे. आपण आमदार खासदारांना निवडून देतो, ते वोटिंग करतात, मग फॉर्म्युलानुसार ते निवडून येतात. राष्ट्रपती कोटाचा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अ तर डिरेक्टली ऑप्शन गेला. मग ब, क किंवा क, ड. एकल संक्रमणीय मत पद्धती आणि आवश्यक मताचा कोटा. यस, आन्सर ऑप्शन 2. अप्रमाणशीर नाही आहे, काय पाहिजे? प्रपोर्शनल सिस्टीम आहे. प्रपोर्शनल फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. त्यामुळे आन्सर ऑप्शन येतो काय? 2. पुढचा, उपराष्ट्रपती संदर्भात कोणती विधाने चुकीचे आहे? 10 क्वेश्चन पर्यंत तुमचा राष्ट्रपती मोर दॅन सफिशियंट कव्हर केलेला आहे. फक्त आर्टिकल आहे तर ते तुम्हाला पाठ करावे लागतील. ओके. बाकी थेअरीच्या अनुषंगाने त्यातला जो मेन क्रक्स आहे तो आपण कव्हर केलेला आहे. उर्वरित आणखी शेवटी 3-4 क्वेश्चन मध्ये ते राष्ट्रपती तुमचं कव्हर होईल. नेक्स्ट बघा पुढे, उपराष्ट्रपती संदर्भात कोणती विधाने चुकीची आहे? सगळ्यात चांगला इंटेलेक्च्युअल क्वेश्चन आहे. व्हाईस प्रेसिडेंटचे काय म्हणते? लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत. बरोबर, बरोबर आहे का? काय पाहिजे? राज्यसभेची. ठीक आहे. त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील बहुमताने, बहुमताने आहे का? नाही, प्रभावी बहुमताने पाहिजे. ठीक आहे. नंतर कितीदाही पुनर्निवडणूक लढण्यास पात्र असतात. मग चुकीची म्हटलं आहे, आन्सर ऑप्शन काय येईल? 2, अ आणि ब. योगायोगाने इथं फक्त क नव्हतं, नाही तर मग कोणी चुकलं असतं, ट्रॅप झाले असतं याच्यात. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 12. काय म्हणते? चांगला क्वेश्चन आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदासाठी जे कार्य करीत असेल त्या काळात सर्व अधिकार व विशेषाधिकार त्यांना प्राप्त होतात. कोणाचे? उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीचे. दुसऱ्यामध्ये म्हणते की राष्ट्रपती म्हणून कार्य करत असेल किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा राष्ट्रपती प्रमाणे समान वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार, प्रिव्हिलेजेस महत्वाचा आहे, विशेषाधिकार सुद्धा त्याला भेटतात त्या काळासाठी फक्त. दोन्ही सेंटेन्स काय जनरल आहे, दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 13. यस, वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन आहे राज्यसेवा मेन्स 2023. बघा सांगा. पहिलं आहे, वाचून घेऊ आपण, की उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थित काम जेव्हा पार पाडू शकणार नाही तेव्हा कार्य पार पाडू शकतील. बरोबर आहे. दुसरं, नाही निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही. इथपर्यंत आपलं बरोबर जमतं, जे दोन्ही सेंटेन्स होतात मान्य आपल्याला. तिसरं सेंटेन्स अपील होत नाही. बघा, राष्ट्रपती केव्हा आपले कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांचा स्वतःकडेच आहेत. बरोबर आहे. मग आता इथं असं वाटतं आपल्याला चुकलं आहे. बरोबर आहे. आपण जेव्हा विचार करतो आपण म्हणतोय की स्वेच्छाधीन अधिकार हे राज्यपालाला जास्त आहे राष्ट्रपतीपेक्षा. रादर मग आपण म्हणतो घटनादुरुस्तीचा नंतर पुनर्विचाराचा जो सल्ला आहे तो राज्यपालावर बंधनकारक केलेला नाही, राष्ट्रपतीवर केलेला आहे, अकॉर्डिंग टू 44 अमेंडमेंट.
मात्र लक्षात घ्या मित्रांनो, त्या अनुषंगानं राष्ट्रपतीला रबर स्टॅम्प म्हणून ठेवलं, पण काही बाबतीत त्याला स्वेच्छाधिकार प्रोव्हाइड केलेले आहे. त्यापैकी एक ही गोष्ट आहे की पार पाडू शकणार नाही, त्याच्या संदर्भात जर काही निर्णय झाला तर त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू अवेलेबल नाही. तो पॉवर सुद्धा कोणाकडे आहे? राष्ट्रपतीकडेच आहे. हा नवीन मुद्दा आहे, स्टार कराल. राष्ट्रपतींनी केवळ आपली कर्तव्य पार पाडू शकणार नाही, हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्याच्यासाठी काही मंत्रिमंडळाचा सल्ला किंवा न्यायालयाचं ऍडवाइस घ्यायचं काम नाही. ठीक आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खाली विधाने विचारात घ्या. कलम 63 बरोबर आहे का? बरोबर. राज्यसभेचा सदस्य बरोबर आहे ना. राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जातात बरोबर. आणि महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाते. वरील सर्व है ना. इथे लक्षात घ्या, ब सेंटेन्स चुकीचा आहे. राज्यसभेचा सदस्य असतो आणि असावा याच्यात फरक आहे मित्रांनो. जर तो असता तर त्याचं डिसिजन हे पॉलिटिकली इम्प्रेस्ड असतं, पॉलिटिकली इन्फ्लुएन्स असतं. म्हणून जे आहे राष्ट्रपती असो किंवा आपला उपराष्ट्रपती असो, हा त्या गृहाचा सदस्य असावा. असावा इन द सेन्स काय, त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पात्र पदासाठी त्याच्या पूर्ण केलेल्या असावा. तो नसतो, नाही तर मग तो काय होईल, पॉलिटिकली इन्फ्लुएन्स होईल है ना, ते प्रभावित होईल ना तो त्या पार्टीद्वारे, त्याच्या मताद्वारे. म्हणून जे आहे फक्त ह्या दोन्ही पदासाठी लक्षात घ्या, त्यांना आपलं जे आहे म्हणू शकतो रॅशनल ठेवावं पॉलिटिकल सिस्टीम पासून. म्हणून या दोन्ही पदासाठी फक्त पात्रता असावा असं आहे. तो असतो का ऍक्च्युअली नाही. ठीक आहे, त्यामुळं राज्यसभा सदस्य असतो हे चुकीचं आहे. निवडून येण्यास पात्र असावा, त्याने मग ते क्रायटेरिया पूर्ण केलेला असावा, हे मात्र बरोबर आहे. आणि महाभियोग हा शब्द एकमेव आपल्या संपूर्ण राज्यघटनेत फक्त राष्ट्रपतीसाठी वापरलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं अ आणि क बरोबर म्हटलंय. टायटल वाचा, आन्सर ऑप्शन 2. किती जणांचा चुकला? प्लीज रेज द हँड. है ना, बरोबर वाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. कोणते बरोबर जोडलेले नाही? सांगा उत्तर काय आहे? 4. 67 आहे उपराष्ट्रपतीचा कार्यकाल, 67 आर्टिकल. बाकी हा स्टार करा मुद्दा 64 चा. 66 उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि 69 त्याची शपथ. 60, 69 आणि 159 हे 3 शपथचे आर्टिकल आहे. 159 कोणाची आहे? राज्यपालाची. 69 उपराष्ट्रपती आणि 60 बाकी सर्वांची मग आपल्या परिशिष्टात आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16 सांगा. ठीक करायचं काम नाही. इलेक्ट्रल पॅनल जे असते उपराष्ट्रपतीचं, त्याच्यामध्ये कोण असतं? संपूर्ण संसद. मग संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांचा समावेश असतो. 16चं उत्तर 3 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. यस, उत्तर घेऊन घ्या. ABC आहे फक्त. उपराष्ट्रपतीची बिनविरोध निवड करण्यात आली. सब रजिस्ट्रार मधला विचारला होता आय थिंक, म्हणून मग मी तो रिपीट केला की तो आता ट्रेंड पुन्हा नवीन येतोय. एक्झॅक्टली हाच येईल मग आला तर पाठ करून ठेवा. असे कोणते उपराष्ट्रपती आहे ज्यांची निवड बिनविरोध झाली, म्हणजे अपोजिंग पार्टीला त्याच्या कोणी उभं नव्हतं? मग राधाकृष्णन, हिदायतुल्ला आणि SD शर्मा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 18. सांगा मॅच कोणती असते उपराष्ट्रपतीची? T20 ची असते है ना, आणि मग 50-50 असते वन डे राष्ट्रपतीची. त्यामुळे निर्वाचक पॅनल मध्ये त्याच्या 20 प्रपोजल्स अँड 20 सेकंडर्स. ठीक आहे, कोणते 20 निर्वाचक मंडळाचे सदस्य. 18चं उत्तर काय? 3. 19. यस, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन आहे, स्टार करा, महत्वाचा आहे. यस, कॅबिनेट आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर एकच क्वेश्चन आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट मधला डिफरन्स व्यवस्थित मांडून दिलेला आहे. चांगला क्वेश्चन आहे. पहिले तर पंतप्रधानांनी निवडलेल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची मिळून छोटीशी संस्था म्हणजे कॅबिनेट. पीएमच्या सल्ल्यानुसार सर्व मंत्र्यांनी मिळून झालेली मोठी संस्था म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ. चौथं सेंटेन्स वाचू. निर्णय प्रक्रिया, धोरण निश्चित यावर लक्ष केंद्रित झालेले असते, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर सल्लात्मक आणि समन्वयात्मक म्हणून कार्य करते. ऍक्च्युअली इन्फ्लुएन्स सर्वात महत्वाचा कोणाचा असतो? कॅबिनेटचा. त्याच्याही आत कोण असते? किचन कॅबिनेट. बरोबर आहे. सी सेंटेन्स मध्ये अनुच्छेद 356(4) मध्ये कॅबिनेट या शब्दाची व्याख्या दिलेली आहे, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर हा शब्द प्रयोग राज्यघटना विविध अनुच्छेदामध्ये आढळतो. याचं उत्तर काय दिलेलं आहे? अ ब ड.
ते आय थिंक इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे थोडी. ते 356 4, ठीक आहे. इथे 352 3 पाहिजे होतं, ठीक आहे. म्हणजे इथे क ऍक्च्युली इथे 4 झालेला आहे, 356 पाहिजे होतं सांगण्याचं तात्पर्य. आलं लक्षात? क मध्ये चुकवलाय. कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू 44 अमेंडमेंट ऍक्ट आर्टिकल 352 सब क्लॉज 3 मध्ये कॅबिनेट या शब्दाचा प्रथमता उल्लेख करण्यात आला. मूळ राज्यघटनेत असा उल्लेख नव्हता. त्यामुळे क चुकलेला आहे. बाकी अ ब ड उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 20. पूर्ण क्लिअर होईल तुमचं, याच्या बाहेर जाणारच नाही क्वेश्चन, ठीक आहे. बघा कोणती विधाने बरोबर आहेत. आता आलेला आपला क्वेश्चन इथून मंत्रिमंडळावर त्या अनुषंगाने 74 मध्ये मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी उल्लेख आहे. मंत्रिमंडळाचं स्थान असावं वगैरे वगैरे. 75 मध्ये नियुक्ती, कार्यकाल, जबाबदारी वगैरे इत्यादी. आणि 76 मध्ये संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल. आन्सर ऑप्शन 3 बरोबर. 76 काय महान्यायवादी, एवढं तरी माहित असायला पाहिजे. आन्सर ऑप्शन 1 आणि 2. 74 आणि 75. 74 चे 2 सब क्लॉज बरोबर आणि 75 चे 6 सब क्लॉज हे बरोबर आजचं होमवर्क आहे या अनुषंगाने. आणि कंपॅरेटिव्हली 163 चे 3 सब क्लॉज आणि 164 चे 5 सब क्लॉज ते वाचून घ्या चांगले. आताच या क्वेश्चनच्या अनुषंगाने इथं स्पेसही आहे, असं लिहू शकता तुम्ही. 163 1 2 3 या पद्धतीने याच क्वेश्चनच्या बाजूला जर केलं ते काम तर फार सोयीचं जाईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. काय म्हणते? मंत्रिमंडळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते. यस, लिटरली बरोबर आहे. दुसरं, लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते. कोण? मंत्रिमंडळ. कोणाच्या जोरावर आहे? प्रामुख्यानं लोकसभा. यस, महत्वाचं आहे. जबाबदारीचं पद आहे आणि त्या अनुषंगानं दोन्ही सेंटेन्स हे बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 21चं 3. 20चं उत्तर 1 होता. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. Yes. 22 23 काय म्हणते? कोणती विधाने बिनचूक आहे? सांगायचं उत्तर कोणतं आहे? सर्व. बघू आता. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात. बरोबर. विधेयकाच्या प्रस्ताव संदर्भात राष्ट्रपतींना कळवणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे. आपल्याला माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशन आर्टिकल 78. पहिल्यामध्ये काय चुकीचं आहे? व्हेरी गुड, ठीक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. नॉट अ कम्प्लीट संसद. संसद म्हटलं तर राज्यसभा येईल. राज्यसभेचा स्टेटचा काही इश्यू नाही, त्यामुळे त्या अनुषंगानं लोकसभा बिनचूक आहे म्हटलं होतं. आन्सर ऑप्शन 2. किती जणांचा चुकला? चांगले हात वर करा, है ना. विचार करा म्हणजे नाही चुकायला पाहिजे. म्हणून खाली जे म्हटलंय तुम्हाला ऍक्टिव्ह रिडिंग ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करा, ठीक आहे. मला मूवी नाही आठवत अजय देवगण आणि अमिताभ बच्चनचा आहे. रनवे आहे बहुतेक, रनवे 34 आला असेल कोणी तर. त्यातलं एक चांगलं वाक्य आहे जे मी नेहमी या प्रवासात वापरलं, ठीक आहे. कोणतं? की सगळ्यात पहिले चुका करणं हा गुन्हा नाहीये. चुका करणं हा गुन्हा नाहीये. तेच चूक पुन्हा करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता कालच्याही पेपरमध्ये, आता आपला हा 3रा पेपर, तुम्ही जर आधीच्या दोन्ही पेपरमध्ये तेच चुका करत असाल तर मग आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही. आणि एमपीएससी ही चुका पेपर, एमपीएससीचा चुका करण्याची जागा नाहीये, ही चुका करण्याची जागा आहे. परंतु त्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. इम्प्रूव्ह केव्हा होईल? जेव्हा लिटरली लक्षात येईल, घरी गेल्यानंतर पुन्हा पेपर काढू, लक्षात येईल नाही इथे चुकलाय, पुन्हा जर त्या पेपरला रिव्हिजिट केलं, येताना पेपरच्या दिवशी, म्हणजे आता तुम्ही जो पेपरला येता मागच्या 2 पेपर मधले कोणते क्वेश्चन चुकले, का बरं चुकले ते पाहून आले तर मग ऑटोमॅटिकली गोष्टी चुकत नाही. पुन्हा पुन्हा चुका कराल, सर्वात चुकीचं आहे. आणि चुकावर ते काम शोधल्या गेल्या पाहिजे, दुसरी स्टेप्स आहे. आणि शोधल्यानंतर चुकावर काम झालं पाहिजे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं, कुठल्याही नवीन चुका नाही झाल्या पाहिजे पुन्हा, मग येते स्कोर. समजलं? त्या 3च गोष्टीवर काम करा. चुकू द्या पण चुकल्यावर पुन्हा पुन्हा त्या चूक करू नका. ऍक्टिव्ह रिडिंग लक्षात ठेवा, ठीक आहे. सामूहिकरित्या लोकसभेला. नेक्स्ट पुढचा, कोणती विधाने बरोबर आहे? टायटल वाचलं पाहिजे आपण. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक बरोबर. पंतप्रधान देतात का शपथ? नाही, राष्ट्रपती देतात. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते का? नाही. एखाद्या एवढं तरी लक्षात यायला पाहिजे इथून, ठीक आहे. आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही तर आहे. 44व्या घटनादुरुस्तीनंतर तो बंधनकारक करण्यात आला. मग कोणती विधाने बरोबर आहे? तर अ विधान बरोबर आहे आणि क विधान बरोबर आहे. आन्सर ऑप्शन काय? 4. अ आणि क बरोबर.
नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 24. मंत्री परिषद, काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड अगेन कॅबिनेट याच्यातला फरक विचारलेला आहे. खूप चांगला क्वेश्चन होता, इंटेलेक्च्युअल एएसओ मेन्स मधला आहे. तिथे तुम्ही चुकण्याची पूर्ण गॅरंटी आहे. ठीक आहे. काय म्हणते, मंत्री परिषद हा शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे. 352 मध्ये कॅबिनेट हा शब्द वापरलेला आहे नंतर. बरोबर आहे. दुसरं क सेंटेन्स वाचू आधी. कॅबिनेट राज्य उपमंत्री मिळून आणि दुसऱ्या बाजूस कॅबिनेटमध्ये केवळ कोण असतात, कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. ब सेंटेन्स वाचू. राज्यघटनेने संपूर्ण सत्ता कॅबिनेटकडे सुपूर्द केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्री परिषदेद्वारे वापरली जाते. बरोबर आहे का? काय रिव्हर्स पाहिजे होतं की राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ऍक्च्युअल कोणाकडे दिली आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे, मात्र ऍक्च्युअली वापरल्या कशाद्वारे जाते, कॅबिनेटद्वारे. ठीक आहे. त्यामुळे ब सेंटेन्स चुकीचा आहे. बरोबर विचारलं होतं मित्रांनो. अगेन आन्सर ऑप्शन 4. अ आणि क. ऍक्टिव्ह रिडिंग वारंवार आठवा. यासाठी जे आहे एक सोल्युशन सांगतो. ऍक्टिव्ह रिडिंग जर करायची असेल तर जेव्हा तुम्ही 1 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे 1 सेकंद महत्वाचा आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आपलं करेक्शन म्हणजे अॅक्युरेसी येणं. अॅक्युरेसीसाठी मी काय करत होतो नेहमी, तर थोडं एक सेक्शन झाल्यानंतर ना 1-2 30 सेकंदाचा पॉज घ्यायचा. 30 सेकंद काही जास्त वेळ जात नाही. 30 म्हणा किंवा 10-15 सेकंद त्या याच्यातून बाहेर काढून डोकं आजूबाजूला पाहून लगेच एक घोट पाणी पिऊन पुन्हा सुरू करू शकता. तुम्हाला सर हे खूप रिस्की आहे ना, बरेच वेळ पुरत नाही इकडे. पण त्याच्यामुळे काय होतं की डबल रिफ्रेश होतो आपण त्या माइंड मध्ये. फक्त एक 2-4-5-10 सेकंदाचा पॉज आणि तुम्ही पुन्हा रिकॅप्चर होता. अगेन पहिलेपासून फ्रेश स्टार्ट होते तुमचा. पण तेच तुम्ही काय होते पेपरमध्ये एकदा डोकं घातलं आपलं है ना, तर डायरेक्टली टोल वाजल्यानंतर आपलं डोकं बाहेर निघतं. याच्यामुळे नुकसान काय होते की त्याच झोनमध्ये आपण एकाच झोनमध्ये पॉलिटी सोडवतो, त्याच झोनमध्ये इकॉनॉमिक्स, त्याच झोनमध्ये सगळे सब्जेक्ट सगळे एकाच मापात मोजतो आपण. तर त्याच्यावर सोल्युशन काय की एक सेक्शन झाल्यानंतर किंवा 15-20-30 क्वेश्चन झाल्यानंतर थोडं 1 सेकंदाचा 5-6 सेकंदाचा किती वेळ लागेल पाणी प्यायला, जास्तीत जास्त मला वाटते 10 किंवा 15 सेकंद. पण त्या 15 सेकंदमुळे पुन्हा तुम्ही फ्रेश होता आणि पुन्हा अशी गोष्ट अशा चुका होणार नाही. समजलं? एक करून बघा, वाटलं आता टेस्ट मध्ये करून बघा. ठीक आहे. 24चं उत्तर 4. नेक्स्ट 25 बरोबर आहे. पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्याची संख्या सांगायचं उत्तर काय. याचं जर क्लासला उत्तर विचारलं तर आपले व्हेरायटी दिसतील याच्यामध्ये. घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत पंतप्रधानाची आहे का, नाही, राष्ट्रपतीची मर्जी. आपल्याला माहिती आहे 75-2 नुसार. पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती अनिवार्य पाहिजे का, नाही. इव्हन तिकडे पाहिजे ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृहाचा. आपल्या इथे तर कोणत्याच सभागृहाचा नसलं तरी चालते. मग 6 महिन्यात त्याला सदस्यत्व घ्यावं लागते. कोरोनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे साहेबावरती वेळ आलेली होती, मग विधान परिषदेहून त्यांनी सदस्यत्व घेतलं होतं. बरोबर. मग आता इथे तर चुकलाय. पहिल्यामध्ये काय चुकलाय सांग. हा यस बरोबर आहे. 15% अजून व्हेरी गुड. ठीक आहे. इथे लक्षात घ्या, संख्या संसदेच्या नाही पाहिजे, लोकसभेच्या 15% लक्षात घ्या. त्यामुळे खूप चांगला पॉईंट आहे. पंतप्रधान सहितच पाहिजे लक्षात घ्या. जे मग लिमिट दिलेली आहे 50%. केंद्रासाठी लिमिट नाही दिलेली आहे मिनिममची, राज्यासाठी मिनिमम लिमिट आहे 12 मंत्री. आणि मग आपल्याला केंद्रशासित प्रदेशासाठी 10%. मग दिल्लीचे 70 आहे तर त्याचे 10% 7. म्हणजे केजरीवाल सहित आता रेखा गुप्ता सहित है ना. रेखा गुप्ता आहे का सध्या, बदलले वाटते ना, बघून घ्या. ठीक आहे. आजचा तुम्हाला आन्सर आहे उद्याचं. ठीक आहे. 24चं उत्तर 4. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. याचं उत्तर काय बरोबर आहे वरीलपैकी एकही नाही. 25चं उत्तर 4. म्हणजे आजच्या पेपर मधला बेस्ट क्वेश्चन होता. म्हणजे याच्यातले जे तुमचे बरोबर 3 चुकले ते आतले बोनस पॉईंट होते या पेपर मधले आजचे. तिथे जर ते क्वेश्चन तुम्ही जर नाही चुकत आहे ना, याचा अर्थ तुम्ही फुल एकदम कॉन्सन्ट्रेट मोड मध्ये आहेत, एकदम ऍक्टिव्ह रिडिंग चालू आहे, टेन्शन नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. प्रत्येक पेपर मधून काही ना काही शिकायला मिळतं तुम्हाला, त्या अनुभवातून आलेला आहे, तुम्हाला फायदा होईल. बघा कोणते विधान चुकीचे आहे. निबंधित करण्या अगोदर पंतप्रधानासाठी लोकसभेत बहुमत सिद्ध केलं पाहिजे असे राज्यघटना अपेक्षित नाही. यस, काही हरकत नाही. नेमणूक होताना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा कोणत्याही एका गृहाची सदस्य असलीच पाहिजे असे आवश्यक नसते, नसली तरी चालते. आणि सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही. आन्सर ऑप्शन 4.
नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. सांगा. पेन वापरत नाही, डायरेक्टली 42वी घटना दुरुस्ती सल्ला बंधनकारक केला होता. 44वीनं तो एकदा पुनर्विचारासाठी पाठवता येते. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. नेक्स्ट 28 सांगा. 91वी घटना दुरुस्ती महत्वाचा आहे. राज्यासाठी मी आता सांगितलं मिनिमम 12, केंद्रासाठी असं काही दिलेलं नाही. 29, यस चांगला क्वेश्चन आहे. स्टार सांगा. संविधानातील कलम 75 चे कोणत्या तरतुदी आहे? याच्यावर फोकस करा. कलम 75 बरोबर तर सगळेच आहे ते है ना. कलम 75 चा कोणत्या तरतुदी आहे? तर पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून मंत्र्याची नियुक्ती बरोबर आहे. दुसरं, लोकसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल 75(2), नंतर नाही 75(3), ठीक आहे. नंतर सल्ला व मदत देण्यासाठी नेतृत्वात मंत्री परिषद असेल बरोबर आहे का. नंतर मंत्र्याचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरवले जातील आहे 75चा भाग. आन्सर ऑप्शन काय? अ ब ड केवळ. हे जो भाग आहे हा कशाचा आहे रे? 74(1). लक्षात घ्या. सल्ला देण्यासाठी पंतप्रधान नेतृत्वात मंत्री परिषद असेल. योगायोगानं वरील सर्व होतं वाटते. तुमचा बोनस पॉईंट आहे ना. किती जणांना केलं वरील सर्व? करा करा हात. बरोबर आलं लक्षात. तुमच्या चुका हे कशामुळे झालेलं आहे? तुम्ही कधी अभ्यास करताना मोघमपणे केला. तुम्हाला प्रत्येक आर्टिकल सारखंच वाटतं बरोबर आहे. प्रत्येक आर्टिकल सारखंच प्रेम केलं तुम्ही है ना. तसं नाही करायला लागत. ठीक आहे. सो बेसिकली लक्षात घ्या. 74, 75, 163 आणि 164 आजच घरी गेल्यानंतर बघून घ्या. आतापर्यंत कंबाईन मध्ये 20 वेळा या आर्टिकलवर क्वेश्चन विचारलेले आहे. प्रत्येकच आर्टिकल महत्वाचं नसते, त्यातले काही महत्वाचे असते है ना. 74, 75, 163, 164. कॅबिनेट संज्ञेचा उल्लेख केलेला आढळतो 352 सब क्लॉज 3 मध्ये. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. 31, यस स्टार करा. महत्वाचा क्वेश्चन आहे. इलिमिनेशन न सोडवायला पाहिजे. जर माहित नसेल ना तर इलिमिनेशन न सोडवायला पाहिजे. आला असता हा क्वेश्चन. विचारलाय पंतप्रधान आणि राष्ट्रपती मधील संबंध कोणत्या आर्टिकल मधून आपल्याला दिसतोय बरोबर आहे. तर 73 चा काही संबंधच येत नाही. 73 हे कार्यकारी अधिकार आहे, त्या अनुषंगाने संसदेच्या अनुषंगाने राष्ट्रपतीच्या जबाबदार. मग इथे ब तर डिरेक्टली इलिमिनेट होतो. ब गेला आणि ब गेला. जे काही माहित नसलं तर याचा अर्थ स्किप करायचा, हे बिलकुल सोडून द्या हा स्वभाव. लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा प्रश्न हा नवीन असतो सर्वांसाठी, उलट समजायचं की हा सर्वात सोपा विषय आहे. आला का लक्षात. जेवढा प्रश्न कठीण तेवढा त्याचे ऑप्शन सेटिंग सोपं राहील, तेवढं त्यातला काहीतरी एक मुद्दा तुम्हाला भेटल. आणि आयोगाला अपेक्षित आहे की याच्यात तुम्ही स्मार्ट वर्क करावं. आलं का लक्षात. जेवढा पेपर सोपा, अर्धी जनता घरी बरोबर आहे, अर्धी जनता घरी जाणार आहे. कारण की एक्साइट आहे आपल्याला तेवढी की बापरे एवढ्या म्हणजे 5-6 क्वेश्चन नंतर किंवा 50 क्वेश्चन नंतर तो सोपा भेटला है ना. तो बेसिकली लक्षात ठेवा की इथे जेवढा आता अननोन होता हा 73 डायरेक्टली इलिमिनेशन आलेला असता. फक्त इथं महत्वाचं आहे 73 माहित असलं पाहिजे है ना. तर मग एखादा मग वरीलपैकी सर्व योगायोगानं नाही आहे वाटते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 वाचून घ्या. 74, 75, 78 माहितीच आपल्याला. मंत्री परिषद असते व राष्ट्रपती सल्ल्यानुसार कार्य पाडतात, परंतु काय आहे बघू शकतो. मंत्रिपरिषद सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाही. राष्ट्रपती सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतात बरोबर आहे, सांगू शकत नाही म्हणते. सल्ला दिला होता का याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते बरोबर नाही. लक्षात घ्या. 74 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलं आहे कुठल्याही न्यायालयात चौकशी केली जाणार नाही. आणि अनर्ह ठरल्यास कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढवल्यास तो निवडणूक आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल, तर राहू शकणार नाही. तिन्ही अयोग्य. 32चं उत्तर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 रिपीट आहे. बोनस होता तुम्हाला तोच रिपीट झालेला आहे. 1 आणि 2 दोन्ही राष्ट्रपतीची मर्जी आणि लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहतो. नेक्स्ट 34 नंबरचा क्वेश्चन बघा. कशा संदर्भात आहे? अविश्वास दर्शक ठराव. अविश्वास दर्शक ठराव संदर्भात पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हणते की अविश्वास दर्शक ठरावचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये? नाही. असा उल्लेख स्पष्ट नाही. आणि हा केवळ कुठे मांडला जातो? लोकसभेत. कारण की 75(2) नुसार लोकसभेत, 75(3) नुसार लोकसभेत जबाबदार असते बरोबर. त्यामुळे बिनचूक विचारलं होतं. तर बिनचूक म्हणजे अचूक कोणते आहे? आन्सर ऑप्शन
34चं उत्तर 3. 35 सांगा काय उत्तर 4. आर्टिकल 78 राष्ट्रपतीचा आणि तिकडे 167. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 36, 37, 38. ओके बघा काय लागलं आपलं आता महान्यायवादी इथून लागेल 37 पासून. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? चुकीनं कोणी राष्ट्रपती जर केलं असेल त्याचा अर्थ तुम्ही अजूनही ट्रॅप आहे, म्हणजे तुम्हाला तिथं सुचत नाही काय करावं म्हणून, है ना. तो बेसिकली लक्षात घ्या. ठीक आहे त्याचं उत्तर काय पंतप्रधान. ओके पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान असतात. चुकला असेल तर पुन्हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हा टॉपिक जाऊन वाचा आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं पंतप्रधानाच्या संसदेच्या अनुषंगानं राष्ट्रपतीच्या अनुषंगानं जबाबदार आहे हे पूर्ण वाचा थेअरी. ओके पुढचा क्वेश्चन 76 मध्ये अटॉर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे बरोबर. 76 मध्येच आहे. दुसरं भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये हिअरिंगचा अधिकार आहे कोणाला आपल्या अटॉर्नी जनरलला. तिसरं 88 नुसार कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे परंतु मताचा अधिकार प्राप्त नाही. यस योग्य कथने विचारलं होतं आन्सर ऑप्शन 4. अटॉर्नी जनरल मंत्रिमंडळ एकदम थोडक्यात चुकता तुम्ही बघू आता चुकले असालच पुढे. क्वेश्चन नंबर 38 अटॉर्नी जनरल बाबत अयोग्य कथन ओळखा सांगा. 3 नंबर बरोबर. अटॉर्नी जनरल मंत्रिमंडळाचा सदस्य असतो नाही, तरी त्याला विशेष अधिकार असले मंत्रिमंडळाचे तरी तो सदस्य नसतो. तेच आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे 105 आणि 194. ठीक आहे त्या अनुषंगानं पात्रता असली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाची. इथे लक्षात घ्या आयोग बरेचदा ऍडव्होकेट जनरल विचारते आणि शब्द देते तिथे सर्वोच्च न्यायालयाची पात्रता. चुकणार ना तो. ऍडव्होकेट जनरल म्हणजे आपला महाधिवक्ता, त्याला कशाची पात्रता लागेल उच्च न्यायाधीशाची. ठीक आहे हे लक्षात ठेवाल. राष्ट्रपतीची मर्जी इथे आयोग नेहमी फेवरेट आयोगाची चुकवण्याची जागा राज्यपालाची मर्जी बरोबर. त्यामुळे ऍडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल महान्यायवादी आणि महाधिवक्ता थोडं थांबायचं पॉज घ्यायचा प्रश्न विचारल्यानंतर काय विचारलाय प्रश्नात. हे आपण फ्लो मध्ये असतो घाई लागायची असते आपल्याला गाड्या दिसते बरोबर. तो बेसिकली लक्षात ठेवा दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे आपल्याला माहिती आहे. त्याचं उत्तर 3 आहे. 39 सांगा. 88 नुसार त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात जे आहे त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो मतदान करू शकत नाही बरोबर आहे. इथे 105 पाहिजे होता इथे 4. संसद सदस्यात प्राप्त असलेले विशेषाधिकार महान्यायाधीश पण प्राप्त असतात आणि देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनाची बाजू तो मांडू शकतो. तर अ क बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 40 आणि 41 सांगा पेन न घेता कोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. अब कड अब कड अब क इथे लक्षात घ्या थोडक्यात गुलीगत. ठीक आहे कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही नाही, तर ज्या समितीचा तो सदस्य असेल संयुक्त समितीच्या संसदेच्या त्यामध्येच फक्त त्याला बोलण्याचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार नाही कारण की तो सभागृहाचा सदस्य असत नाही. त्याच्यामुळे पहिले 3 बरोबर आहे. 41वी सांगा कोणता निकष चुकीचा आहे. इथे वेळ वाचला पाहिजे ह्या क्वेश्चन मध्ये बरोबर चूकचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे टाइम ट्रायल. ठीक आहे मग टाइम याच्यामध्ये त्या अनुषंगाने 60 वर्ष डायरेक्टली आठवलं पाहिजे असं कुठेही तुम्हाला महान्यायवादी संदर्भात दिसत नाही. मग डायरेक्टली हा फोकस रीडिंग बिटवीन द लाईन्स. मग हे स्टेटमेंट जर तुम्ही वाचले असेल पहिले दुसरे तर नाही इथे कॉम्पिटिशन नाहीये. कॉम्पिटिशन इथे आहे टाइम किती कमी वेळात तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करता. बरोबर सर्वांचाच येणार आहे पण जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सॉल्व्ह करून पुढे मॅथ्स रिजनिंगला वेळ इन्व्हेस्ट करेल त्याचं इथे जिंकेल तो. ठीक आहे तर 60 वर्षाचा काही मुद्दा नाही बाकी सेंटेन्स बरोबर आहे. नेक्स्ट बघा. यस नाही असं नाही आहे मॅडम ऍक्च्युली हायकोर्टचा आहे ना तो. हायकोर्टचा क्रायटेरिया काय 10 वर्ष जज म्हणून बरोबर आणि 10 वर्ष ऍडव्होकेट म्हणून त्यानं काम केलं पाहिजे. त्यामुळे अनुषंगानं तसं इनडायरेक्टली घेतलेलं. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की असं डायरेक्टली सांगितलं नाही 10 वर्षाचं परंतु काय म्हटलेलं आहे की तो हायकोर्टची पात्रता धारण करणारा असावा. मग त्या अनुषंगानं ते बरोबर आहे. ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 42 आणि 43. 42 तसं सांगून द्या. पहिला कायदा अधिकारी कोण असतो भारताचे सरन्यायाधीश बरोबर महान्यायवादी. योगायोगानं टॉपिक तोच चालू होता.
मला ऍक्च्युली शफल करायचे होते क्वेश्चन, पण ते झाले नाही टाईप करताना. ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला त्याचं उत्तर आधीच माहित राहते काय चालू आहे टॉपिक. महान्यायवादी. बरोबर आहे, महान्यायवादीचं उत्तर आहे. 43 संदर्भात विधाने विचारात घ्या. चांगला क्वेश्चन आहे. सांगा कोणती विधाने बरोबर आहेत. ड सेंटेन्स बरोबर आहे. ड सेंटेन्स म्हणजे 100% उत्तरामध्ये मला ड पाहिजे. मग आता पहिले दोन ऑप्शन वाचायचेच नाही अशा वेळेस, एक्स्ट्रीम पाहायचा. मल्टिपल स्टेटमेंट मध्ये ही सवय लावून घ्या. मल्टिपल स्टेटमेंट मध्ये जर मोठे मोठे स्टेटमेंट असेल तर डायरेक्टली खालून सुरुवात करायची, उत्तर लवकर मिळते. आलं का लक्षात. आता इथे कसं आहे, मी वरचे 3 वाजता डायरेक्टली ड सेंटेन्स वाचला की सर्वांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. बरोबर, मग मला उत्तर ड शोधायचं डायरेक्टली. ड शोधू आपण. ठीक आहे. महान्यायाधीश नियुक्ती केली जाते राष्ट्रपतीकडून. सर्वोच्चचा न्यायाधीश संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात. असतात का? नाही. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 अ ब ड बरोबर. समजत आहे ना. आज तर अर्धे लोक तसेच गायब झाले. डायरी चेक केली नाही आपण, अनालिसिस नाही घेतलं, त्याचा परिणाम है ना. घेतलं की नाही घेतलं. बघा, भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे विवाद कोण सोडवते. सांगा कोण आहे, कोणाचा आहे. सुप्रीम कोर्टचा प्रारंभिक अधिकार क्षेत्र, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय याचं उत्तर आहे. ऑनलाईन आहे ते. कालचे इथले जे आहे ना मंडळी, त्यांना एक चांगला ऑप्शन भेटलाय. नेक्स्ट 45 पुढचं बघा. कोर्ट मार्शल बाबत, इथे अगेन राष्ट्रपतीच्या अनुषंगाने आहे. कोर्ट मार्शल बाबत सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे. बरोबर स्टेटमेंट. बरोबर. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहे. चुकीचं आहे. कोर्ट मार्शल बाबत टोटली एक्सक्लुझिव्ह पॉवर गोज टू प्रेसिडेंट. नंतर मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात डायरेक्टली, है ना. राज्यपाल फक्त त्याच्यामध्ये कमी करू शकतात. बरोबर आहे, ते डायरेक्टली क्षमा नाही करू शकत. बा इज्जत बरी जे बॉलिवूड मूव्हीज मध्ये वापरतं. आणि मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा कमी करू शकतात. नाही, चुकीचं आहे. त्यामुळे अनुषंगानं अ आणि क योग्य विचारलं ना. मग आन्सर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 सांगून द्या. कोणता वेटो पॉवर आहे जो राष्ट्रपती वापरू शकत नाही. कोणता आहे. क्वालिफाईड वेटो आपले तात्या वापरू शकतात है ना. बाकी तर जवळपास आपले तिन्ही भारतीय राष्ट्रपतींना अधिकार आहे. निरंकुश, परिपूर्ण, पॉकेट वेटो. बरोबर. ज्ञानी झैलसिंगच्या अनुषंगाने पहिल्यांदा 86 मध्ये. तात्पुरता निलंबनात्मक म्हणजे 44वी घटनादुरुस्ती, की एकदा पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, नंतर मात्र देणं बंधनकारक आहे. आणि राज्य विधेयकावर कोणता नकार अधिकार वापरतात राष्ट्रपती. परिपूर्ण, ऍब्सोल्यूट वेटो. ठीक आहे, डायरेक्टली नकार देऊ शकतात. पुढे 47 सांगा. थोडा वेगळ्या पॅटर्न डिझाईन केलेला आहे. जोड्या लावायचाच क्वेश्चन आहे. खाली ऑप्शन दिलेले आहे 4 3 2 1 है ना. 2 ऑप्शन झाले का सेट. बर, तिसऱ्या ऑप्शन मध्ये थोडी गडबड झालेली आहे. तसं उत्तर 4 3 2 1 आहे. ठीक आहे. 47चं उत्तर 2 किंवा 3 केलं असेल तरी चालेल. तुम्ही जे आहे मार्क्स द्या स्वतःला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. 48. यस, चांगला क्वेश्चन आहे. हा जुना पॅटर्न होता कशाचा. राज्यसेवेचा 2013-14चा, की अशाच टाईपचे 2 स्टेटमेंट येत होते आणि मग कारण आहे की नाहीये कारण, याच्यातच आपण अर्धी जनता चुकत होती. काय म्हणते, भारताचे राष्ट्रपती संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहे अकॉर्डिंग टू आर्टिकल 53 सब क्लॉज 1. सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख ते आहे 53 सब क्लॉज 2. दोन्ही हे बरोबर आहे, परंतु दोघांचा संबंध एकमेकाशी नाही, म्हणून याचं उत्तर 2 आहे. दोन्हीही बरोबर, पण आर हे याचे बरोबर स्पष्टीकरण नाही. दोन्ही स्वतंत्ररित्या सेंटेन्स बरोबर आहे. हे आहे म्हणून ते आणि ते आहे म्हणून हे, असं काही कार्यकारण भाव त्याच्यामध्ये दिसून येत नाही. 49 राजीनाम्याचे पत्र. ते सगळं संपलं आणि जाता जाता मग असा गुगली है ना. इथं काही जणांनी प्रधानमंत्री मारू की काय, बऱ्यापैकीला दिसला लूप होल, वरील पैकी एकही नाही है ना. त्याचं उत्तर काय, भारताचे उपराष्ट्रपती. आन्सर ऑप्शन 3. सांगायचं उत्तर कोणाचं चुकलं आहे हा क्वेश्चन प्लीज. कोणाचंच नाही, चांगली गोष्ट आहे. ऑन द ट्रॅक आहे तुम्ही. 50 लास्ट क्वेश्चन. कोणते विधान चुकीचे आहे सांगा. चांगला क्वेश्चन होता. एएसओ बहुतक एएसओ मेन्स मधलाच घेतलेला आहे. प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. कारण काय, लोकसभेची सदस्य संख्या जास्त असते. मग वोटिंग जेव्हा पडते त्या अनुषंगाने लोकसभेची मेजॉरिटी असते. दुसरं, त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेलाय. कारण की राज्यसभेचा उपराष्ट्रपती जो असतो तो काय असतो, राज्यसभेचा
सभापती असतो, बरोबर आहे. मग त्या अनुषंगानं त्या गृहाचा अध्यक्ष हा ऍक्च्युली कुठून नॉमिनेट केला जातो? लोकसभेतून. म्हणून दोन्ही सेंटेन्स काय इंटेलेक्च्युअली बरोबर आहे. चुकीचे म्हटलं होतं एकही नाही. जाता जाता मार्क्स दिला तुम्हाला आहे ना. किती जणांनी याचं उत्तर 3 केलेलं आहे? दोन्ही है ना, बरोबर. सायकोलॉजीवर खेळलोय आपण, बरोबर. ठीक आहे. चुकीचे म्हटलं होतं आन्सर ऑप्शन 4, एकही चुकीचं नाही, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, बघा करा काउंट. सायन्सचे क्वेश्चन मराठीत उद्यापासून कन्फर्म असतील, कारण की हे 3 पेपर आधीच सेट झालेले होते. आम्ही बाहेरगावी असल्यामुळं आता इथून पुढचे लाईव्ह सेट होत आहे, त्याच्यामुळे इथून पुढचे पेपर जे सायन्स असेल उद्यापासूनच्या पेपरमध्ये ते आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे, करा लवकर कॅल्क्युलेट. ज्यांचे झाले त्यांनी सांगा स्कोर किती बरोबर आहे फास्ट मध्ये. तुमचा वेळ महत्वाचा आहे, माझा पण. यस संदीप किती? 30 45 45 47 गुड. 30 41. अविनाश का बरं आज कमी? किती तुमचे? 33 48 40 41 46. मागे मागे सर. यस नंतर थोड्या मोठ्याने आवाज येतो, माईक घेऊन यावं लागेल मला. 40 सांगा. मी असं हात दाखवायची, मी माझं लक्ष आहे, तुम्ही सांगा फक्त. यस यस मागे 30 किती? यस मागे 30 मॅडम. फोर्टी सिक्स. ठीक आहे, घ्या 51 पासूनचे आन्सर घ्या. इम्प्रूव्ह करा, केल्याने होत आहे, केल्याची पाहिजे है ना. दुसरा कुठला शॉर्टकट नाहीये, काहीच रॉकेट सायन्स नाहीये. कोणत्याही बॅकग्राऊंड मधून या तुम्ही, कोणतीही तुमची परिस्थिती असू द्या, बरोबर आहे. आणि MSCIT 3दा नापास झाले तरी चालते है ना. तरी तुम्हाला सांगतो हा रिझल्ट येणार आहे, येतेच, फक्त कष्ट त्या पद्धतीनं असू द्या है ना. तर मग कसं होते, सरळ आहे, नियम आहे युनिव्हर्सचा, की ज्याचे कष्ट जास्त, कर्माचा सिद्धांत हा वर्क होतो, बरोबर. आणि एनर्जी त्याला सपोर्ट करते. मग म्हणून मग करा फक्त, होते, खचून जाऊ नका. 51 घ्या, 51 पासूनचे आन्सर डिक्टेट करतो. आज सिम्प्लिफिकेशन टॉपिक आहे. मग खरंच सिम्प्लिफाय येते काय करता तुम्हाला? तिथे सगळे फॉर्म्युले लावावे लागतात. A+B² A-B³ A+B³ फॉर्म्युले माहित असले तर जमेल हे गोष्टी. आणि हे जमणं आवश्यक आहे, कोणी स्किप करू नका. की तिकडे तुम्हाला मेन्स मध्ये हा टॉपिक लिटरली 4 मार्क्स साठी सध्या येतो आहे, सिम्प्लिफिकेशन है ना. तो स्टॅट मध्ये तुम्हाला कामी येतो, बरोबर. म्हणून मग कोणी जर स्किप करायचा विचारत असेल मॅथ्स डायरेक्टली, तर भाऊ निघत नाही है ना. नाही होत, डायरेक्ट सांगतो, होत नाही. कारण की जर तुम्ही तिकडे मेन्सला गेलात तर तिकडे 22 मार्क आहे, आणि 22 मार्क हे खूप मोठी अमाऊंट आहे, डिसाइडिंग आहे तुमचं लिस्ट मध्ये येण्यासाठी है ना. म्हणून मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला स्ट्रॉंग करावाच लागेल, त्याच्यामध्ये ऑप्शन नाही. नाहीतर मग जे आहे 10वीत फेल आहे सर मी मॅथ्स मध्ये, बरोबर आहे, इथे काही हरकत नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन झाले ना, संपला विषय. मुक्त विद्यापीठात होऊन हो काही हो, इथं काही ऑप्शन नाहीये. त्याच्यामुळे मॅथ्स रिझनिंग करा पक्क, काही हरकत नाही. 2020 पर्यंत मी स्वतः नापास होत होतो कंटिन्यू है ना. कारण काय होतं, मॅथ्स आणि रिझनिंग. साधे मला ते पॉईंटचे गुणाकार असते ना, गुणाकार जो त्या बेरीजही जमत नव्हती मला है ना. त्याच्यामुळे खरंच सांगत आहे, लिटरली सांगत आहे खरंच. ढवळे सरांची बॅच केली होती, मग तेव्हा ऑनलाईन पॅन्डेमिक होता,
आणि तीच बॅच 3दा केली होती. पहिल्यांदा केली, पूर्ण लिहून काढलं, डबल गेलो, एक 200-300 पेजचं बुक आणलं, पुन्हा बॅच केली, लिहून काढलं, अजून तिसऱ्यांदा बुक घेतलं, पुन्हा ते लिहून काढलं. त्याच्यानंतर आजपर्यंत कधीच मॅथ्सला हातही लावला नाही. लिटरली सांगतो, एकदाच अभ्यास केलाय सायन्सचा, त्याच्यामुळे नापास होत होतो एकदाच. आणि तेव्हा मला सांगतो, मी पहिल्यांदा माझी जे मेन्स दिली 2020ची, तेव्हा मला तरी असं वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून मी 18 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते सायन्सचे, 17 बरोबर होते राज्यसभेच्या प्रिलिम्समध्ये, जेव्हा मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो. म्हणून सांगतो, विकनेस हा काही नसते, आपण ठरवला आहे विकनेस, काम करावं लागते त्याच्यावर, है ना. म्हणून लक्षात आहे, बाकी काहीच अडचण नाही आहे. तुमच्या विकनेसवर काम करा, तुमचे स्ट्रेंथ बनवा विकनेसला, ऑटोमॅटिक रिझल्ट कन्वर्ट होतो. तुमच्यात आणि विनर मध्ये फरक हाच आहे की जिथे तुम्ही थांबता, जिथे तुम्हाला थकवा येतो, जिथे तुम्हाला बोरिंग वाटायला लागतात गोष्टी, त्या गोष्टी विनर्सला इंटरेस्टिंग वाटायला लागतात, म्हणून ते विनर होतात आणि तुम्ही मग कट ऑफच्या बाहेर. समज, म्हणून इथे काही चॉईस नाही आहे, इथे आहे एकच चॉईस, करणं आहे तो करणं आहे. ठीक आहे, बघा 51, याचं उत्तर 1 आहे. सरळ सरळ खाली जे आहे आपला, बरोबर, याच्या अनुषंगानं पाया जो आहे आपला, तिथे 10चा बेस कॉमन काढावा लागतो. मग इथे डिरेक्टली 10 इंटू 10, कारण की बाकीचं सगळं कॅन्सलच होतं. 3.07 आणि 0.0193 कॅन्सल होतं. 10 इंटू 10 धाऊ 100. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट पुढचा 52 फॉर्म्युला लागतो कोणता, ए क्यूब आणि बी क्यूबचा. सरळ सरळ मग इथे ए स्क्वेअर टॉईस ए बी आणि बी स्क्वेअर कॅन्सल होतं. आणि अशा टाईपचे जे आहे फॉर्म्युला जे आपण म्हणतो, इतकं प्रॅक्टिस पाहिजे याच्यावर, म्हणजे मुलांची इतकी प्रॅक्टिस आहे, सरळ सेवेमुळे आणखी प्रॅक्टिस झालेली आहे. हे बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स, सिम्प्लिफिकेशन, याचा मॅथ्सचा खूप फायदा झालेला आहे, जे सरळ सेवेची जे आहे लोक प्रिपरेशन करतात त्यांना. कारण की आणि पोलीस भरती सुद्धा है ना. तो बेसिकली इथे डायरेक्टली लक्षात आलं पाहिजे की कोणता फॉर्म्युला लागतो, करायचं काम नाही. मग इथे मी डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं पाहिजे की 0.96 मायनस 0.1 हे कॅन्सल करून माझं उत्तर आलं पाहिजे, फॉर्म्युला लावायचं काम नाही. किती जणांनी याचं उत्तर 0.95 केलाय, 0.95 नाही याचं उत्तर काय, 0.86. लक्षात घ्या. आणि ते तुम्ही ते चूक केली जे मला 2019च्या आधी होत होती, कोणती, की प्लस आणि मायनस पॉईंटच्या येत नाही आपल्याला, है ना. काय पाहिजे होतं, 0.96 मायनस 0.10, जेव्हा इकडे नसते ना, एकच आहे ना पॉईंट तिथे, ते 10 पाहिजे होतं, है ना. तुम्ही काय केलं, त्याला लगेच आनंदात 0.95. उत्तर काय पाहिजे, 0.86. 9 म्हणून 1 जाते, मग येथे 8 शिल्लक राहते, 6 तसाच राहतो. किती जणांनी याचं उत्तर 0.95 केलं, प्लीज रेज युअर हँड. है ना, माहित होतं वास्तविक पादा, पण घाई असते आपल्या मागं, है ना, त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट 53 सोपा आहे हा सुद्धा क्वेश्चन. खाली एक्स प्लस वाय ला एक्सपांड करा. एक्स प्लस वाय ला एक्सपांड केल्यानंतर एक्स स्क्वेअर 2xy आणि वाय स्क्वेअर तुमचं रद्द होईल, बरोबर आहे, आणि शिल्लक राहते फक्त एक्स मायनस वाय, कारण की त्याचा एक्सपान्शन आहे. 54 सांगा, 54 40 येतं उत्तर याचं, बरोबर. ए प्लस बी म्हणजे 22 आणि ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 4, इथे 404. मग त्याला सिम्प्लिफाय करा, त्या अनुषंगाने याचं उत्तर येऊन जातं. फॉर्म्युला तो आहे आपला 4ab चा. ठीक आहे. नेक्स्ट 55 अगेन तिथे काय तुमचं जे आहे एक्सपान्शन, त्या अनुषंगानं एलसीएम घ्या दोघांचा अनुषंगानं, आणि 641 प्लस 359 शिल्लक राहते, दोघांची एक्झॅक्ट बेरीज काय ते 1000. आन्सर ऑप्शन 55 4. नेक्स्ट 57 लिहून घ्या फॉर्म्युला वाटल्यास. 56 साठी ए प्लस बी चा स्क्वेअर मायनस ए मायनस बी चा स्क्वेअर इक्वल्स टू 4ab. ए प्लस बी चा स्क्वेअर मायनस ए मायनस बी चा स्क्वेअर इक्वल्स टू 4ab है ना. मग तो एक्झॅक्टली तो फॉर्म्युला लागतो तिथे, ए प्लस बी चा स्क्वेअर ए मायनस बी चा स्क्वेअर. मग 4ab म्हणजे कोणते भेटतात तुम्हाला, ए म्हणजे 69/17 आणि बी म्हणजे 17/69. दोन्ही कॅन्सल झाले, काय शिल्लक राहिलं 4. ठीक आहे, त्यामुळे आन्सर ऑप्शन 4. कॅन्सल नाही होत, कोणा एक म्हणणार, 4 कुठे गेले मग. ठीक आहे, 4 into 1 आलं का लक्षात, काहीच चुकू नका. 56चं उत्तर 4 आहे. 57 हा इथून सोपे आहे, पुढचे 4ही क्वेश्चन आले असेल, टेन्शन घ्यायचं काम नाही. त्या समीकरणामध्ये फक्त इनपुट केली व्हॅल्यू, तर मग कोणती किंमत येते, तर 24 येते. 57चं उत्तर 3. 58चं
सोपा आहे. 42 गुणिले 6 वजा 51 201 म्हणजे आन्सर ऑप्शन 2. गुणाकार आणि मायनस हे तिथं रिप्लेस करावं लागतं. 59 कठीण नाहीये. पाहिल्याबरोबर फॉर्मॅट वेगळं दिसलं डायरेक्टली स्किप करायचा नाही. मॅथ्सचे गणित लक्षात घ्या. अटेम्प्ट करा मॅथ्सला तर सरळ सरळ त्या सिम्बॉलच्या वरच्या व्हॅल्यूज पुट डाऊन करायच्या आहे. डायरेक्टली उत्तर येतं 39. 39 लास्ट 60 काय रिप्लेस केलं इंटू आणि प्लस आन्सर ऑप्शन 1. 60चं उत्तर 1. नेक्स्ट 61 आता आपलं सुरू होतं रिझनिंग आणि त्या अनुषंगानं पझल मधलं आपण घेतलेलं आहे अनुषंगानं अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट आपण आजच्या टेस्टमध्ये कव्हर केलेला आहे आणि क्लासिफिकेशन. तर जीच्या उजवीकडे कोण बसलेलं आहे. चौथं सेंटेन्स वाचा डिरेक्टली त्याच पझल मधलं. काय जी हा ई आणि एफ च्या मधात आहे म्हणजे मग जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे. मग तुम्ही म्हणाल सर ई पण आहे पण ई ऑप्शन मध्येच नाही आहे ना. लाईक एफ आलं लक्षात. 61चं पूर्ण पझल सॉल्व्ह करायचं काम नव्हतं. जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे. पझल बाबत नेहमी लक्षात ठेवा. अगेन ट्रिक आहे पझलची सोडवण्याची. पझल नेहमी शेवटून वाचत न्यायची. नेहमी शेवटून वाचली पाहिजे. प्रश्न वाचायचा मेन मुख्य प्रश्न काय की जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे. मग डायरेक्टली वाचताना जीच्या संदर्भात त्या स्टेटमेंटमध्ये जिथे माहिती दिली आहे ते वाचायचं. समजलं का. हा आहे तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन पझल सोडवण्याचा. प्रश्न वाचला जीच्या संदर्भात जीचं स्टेटमेंट आहे. मग कोणतं स्टेटमेंट होतं माझं जीच्या संदर्भात चौथं. मग जी हा ई आणि एफ च्या मध्ये आहे म्हणजे मग आन्सर ऑप्शन एफ डायरेक्टली मिळालं. जो व्यक्ती इथे मस्त ग्राउंड काढतो है ना मस्त सजवतो त्याला टिक 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 क्लॉक सारखं आणि मग लिहितो ना मग त्याचे 10 क्वेश्चन घरी येऊन सोडावं लागतं त्याला है ना. 61चं उत्तर 4. 62 हे सोडवा इथे 2 डायग्राम निघतात शक्य त्याच्या. याला काही असा शॉर्टकट नाहीये. त्याचं उत्तर 4 येतं आणि दोन्ही सॅटिस्फाईड होत नाही. 63 हा प्रश्न वाचा डायरेक्टली. कोणते दोन शेजारी नाहीत. वाचा पहिलं सेंटेन्स वाचा फक्त. बाकी डायरेक्टली हात ठेवायचा असा. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. जर पी हा आर आणि व्ही च्या मध्ये असेल तर सलग शेजारी कोण नसेल आर आणि व्ही. पहिल्याच सेंटेन्स वरून डायरेक्टली उत्तर निघतं. आन्सर ऑप्शन आहे 4. समजलं का. नेक्स्ट पुढचं 64 आता हा क्लासिफिकेशनचा आहे. सोपं टेक्निक काय टेबल काढायचा फास्ट मध्ये काही असं कॉन्सन्ट्रेशन वर प्रयोग करायचा आणि आईन्स्टाईन आपण है ना एखादा तिथेच करते सगळं आणि मग त्याच त्याला समजत नाही है ना. त्यापेक्षा बेटर आहे की जर तुम्हाला परफेक्ट उत्तर पाहिजे असेल पझल मध्ये क्लासिफिकेशनच्या तर लिहा प्रॉपर की राम श्याम सचिन राम गौरव श्याम जे काही आहे आणि बाजूला त्यांचे खेळ आणि समोर टिक टिक मेथड करा. जास्तीत जास्त किती वेळ लागेल 1 मिनिटात पण परफेक्ट आन्सर बरोबर आन्सर येईल तुमचं. तर उत्तर आहे गौरव. आन्सर ऑप्शन 3. सर्वांमध्ये चांगला कोण आहे. 65 चुकीचा पर्याय विचारलाय. प्रश्न बरोबर वाचायचा. बाकी 2 4 3 बरोबर आहे. 1 चुकीचा आहे. गावाची नावं आणि व्यक्तीचे मित्र हे योगायोगानं दोन्ही मुद्दाम आयोगानं कोड्यात पाडण्यासाठी सारखेच ठेवलेले आहे. सेम असेंटचे आहे. मग वेळेवर आपल्याला समजतच नाही गाव कोणता आहे आणि मित्र कोणता आहे है ना. 65चं उत्तर आहे 1. चुकीचा पर्याय जानू शेरचा आहे तर ते मांडा बरोबर. एका साईडनं काय असतील मित्र एका साईडने येतील गाव. टिक टिक करा. यस नाही तुम्ही वाचा बरोबर. चुकीचा पर्याय निवडायचं उत्तर एकच जानू शेरचा. ठीक आहे. नेक्स्ट 66 सर्वात कमी निवडलेला विषय कोणता. हा तुम्ही डायरेक्टली सोडू शकता वाटल्यास. टेबल मध्ये मांडायचं काम नाही. क्रॉस मेथडनं जर सोडवला तुम्ही तर डायरेक्टली गणित हा विषय सर्वात कमी जणांनी निवडलेला आहे. 67 बी च्या डाव्या बाजूला कोण आहे. कोण येतं शक्यता नाही आहे. एकच डायग्राम आहे. डी येतं. आन्सर ऑप्शन 2. 68 युपीएससी मधला रिपीट केलेला आहे मी इथे. तर सी ने घातलेला सदरा आणि विजारीचा रंग कोणता. जे पॅन्ट आणि त्याचा जो शर्ट आहे त्याचा. मग इथे 2 टेबल निघतात. जे काही शर्टचे आहे त्याचे कलर टिक 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 आणि पॅन्टचे कलर टिक. त्या अनुषंगानं एक जरी भेटला ना तुम्हाला तरी उत्तर येतं निळा. निळावरून डायरेक्टली उत्तर येतं तुम्हाला. आणि हे 2 कोणत्याही ऑप्शन मध्ये निळा नाही आहे. मग निळा जरी भेटला तरी उत्तर येतं किंवा हिरवा जरी भेटला तरी उत्तर येतं. आन्सर ऑप्शन 2 68चं. 69 शक्यता आहे. या 69 मध्ये शक्यता आहे. 2 डायग्राम निघतात.
आणि 2 डायग्राम निघाल्यावरच याचं उत्तर 3 येतं. नाहीतर मग असं वाटते फक्त अ किंवा फक्त ब. बरोबर वाचा. डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे पझल थ्रू. याचं उत्तर काय 69चं 3. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन रिझनिंग मधला. कोणती जोडी वेगळी आहे? षटकोनी काळा. षटकोनी काळा म मी का, ठीक आहे. नंतर न्या आणि नलू. उत्तर येतं 3. नलू आणि मिनू. कोणती जोडी वेगळी आहे? त्यांच्यामध्ये एक सोडून एकचा पॅटर्न कॉमन दिसत नाही, बाकी बरोबर आहे. नेक्स्ट 71. आपण कंपल्सरी एक जे आहे लेक्चर ठेवूच आपण. तुमच्या साईडनं तर मला काही इंटरेस्ट दिसत नाही आहे की सायन्सची तुम्हाला खरंच म्हणजे अडचणच नाही असं वाटते मला. कोणाची येतं मला 3 दिवस झाले कोणाची एकच चीट दिसत नाही की या क्वेश्चन मध्ये इश्यू आला बॉस. तुमचं फक्त एकच असते की सर लँग्वेज मध्ये इश्यू येतोय. आता उद्यापासून बघू आपण मराठीत दिल्यानंतर आउट ऑफ आउट येते काय, है ना. तो बेसिकली बघा 71चं उत्तर 4. याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. ठीक आहे. याचं उत्तर मी राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. माझं असं होतं तेच आपलं जुगाड. ठीक आहे. मॅक्सिमम नंबर दिसला तर मग आयोगाचा लॉजिक असं मिनिमम. मग मी तर सर्वात लहान काय दिसत आहे 10 ग्रॅम. बरोबर आलं होतं. ठीक आहे. तसं तुम्ही नका करू. नेक्स्ट 72. 32 ग्रॅम ऑफ मिथेन आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन. याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन विचारला होता. कोणी जर याचं उत्तर डायरेक्टली तेच आपलं 192 भागीला 32 केलं तर 6 येतं. मग सरनं सांगितलं आहे बुवा गुणाकार भागाकार करायचा. पण प्रश्न बरोबर वाचा. 6 ऑप्शन मध्ये आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा जो फॉर्म्युला आहे बरोबर आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकल्यानंतर उत्तर येतं 0.25. त्याचा आन्सर ऑप्शन आहे 1. 72चा आन्सर ऑप्शन 1 आहे. 73 या पेपर मधले मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन. म्हणजे जे अलॉयचे क्वेश्चन आहे या पेपरमध्ये 3 क्वेश्चन घेतले आम्ही. बरोबर आहे. ते चांगले करून ठेवा. रिपीट झालेला आहे. ग्रुप सीच्या प्रिलिम्स मध्ये पाहिला होता तुम्ही, चुकला असेल तुमचा. ठीक आहे. कॉपर अलॉय जर्मन सिल्वर मध्ये काय असतं? जर्मन सिल्वर मध्ये काय असतं? तर याच्यामध्ये कॉपर, झिंक अँड निकेल. आन्सर ऑप्शन 2 आहे. कॉपर, झिंक अँड निकेल. 74 यस राज्यसेवेचाच आहे प्रिलिम्स मधला. की कोणते प्रॉपर्टीज आहे सोल्सची, कोलॉइडल सोल्स जे आहे त्यांच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे? त्याचं उत्तर आहे ए अँड बी, ब्रॉमिनियन मोशन आणि मॅक्सवेल. कारण हे काय होतं, सोल्सच्या ज्या प्रॉपर्टी आहे कोलॉइडलच्या त्या कुठे आढळतात? फक्त लिक्विड मध्ये. थर्ड जे प्रॉपर्टी आहे व्हॅन्डरवाल्स फोर्स हा गॅसियसच्या अनुषंगानं आहे. म्हणून उत्तर आहे याचं ए आणि बी. डायरेक्टली इलिमिनेट होतं. नेक्स्ट पुढचा 75 सांगा. केमिस्ट्री वाले यायला पाहिजे हा क्वेश्चन. कोण आहे केमिस्ट्री? कोणी हात नाही वर करत बघा. कंपोनेंट ऑफ मिक्सचर आर एक्सप्रेस ऍज अ पार्शियल मोलाल क्वांटिटीज. मोलाल क्वांटिटीज. मोलाल क्वांटिटीज. 76 यस दोनदा रिपीट झालेला आहे. रिसेंटली आता पुन्हा रिपीट झाला होता राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये. की जे असतात अमॅलगम. अमॅलगम काय असतात? त्या अनुषंगानं मर्क्युरी याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर असतो. जे आपले सोनार असतात है ना, चांदी आणि ते सोन्याचं जे वितळवल्या जाते त्याच्यामध्ये अमॅलगम असतं. अमॅलगम मध्ये असतं प्रामुख्यानं फॅक्टर कोणता असतो? मर्क्युरी, पारा. आन्सर ऑप्शन 1 लक्षात ठेवा. 76चं उत्तर 1 आहे. 77 पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज. याच्यासाठी पहिले ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पार्ट पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला तो माहिती आहे C6H12O6. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग कार्बनचे पर्सेंटेज किती? तर 40%. 78 हॅशटॅग आहे. 78 हॅशटॅग ड्युरॅल्युमिन. आणि होमवर्क आहे तुम्हाला ऍट द सेम टाइम. गुगल सर्च करा, लिहून घ्या त्याच पेपरावर. आता नका लिहू फक्त. ड्युरॅल्युमिनचा मध्ये काय काय येतं गुगल सर्च करा. 79 सांगा. चांगला आहे क्वेश्चन. कोणता आहे? वॉटर. कन्फर्म आहे H2O. फिक्स्ड आहे ना, म्हणून मिक्सचर मध्ये फिक्स नसतं. आपला जो चिवडा आहे बरोबर तो काय मिक्सचर आहे. नेक्स्ट 80 दिवाळीचा संपला असेल ना? संपला असेल तर संपा, नाही तर बिमार पडाल इथून पुढे आता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ ब्रास? सांगा. ब्रास याचे शॉर्टकट लिहून घ्या. मी सांगतो बी कॉज. याच्यामध्ये ब्रास मध्ये जे आहे कॉपर आणि झिंक, आणि एक असतो आपला झेड कट. झेड मध्ये काय केलं होतं मी? ब्रॉन्झ.
तर ब्रॉन्झ आहे ना, तर ब्रॉन्झ मध्ये काय येतं, ब्रॉन्झ झेड येतं, झेड मध्ये येतं कॉपर आणि टीन. हे दोघात फार जास्त कन्फ्युज होतं वेळेवर, म्हणून करून घ्या. बिकॉज म्हणजे ब्रास, ब्रास मध्ये येतं कॉपर आणि झिंक, आणि इथे झेड कट, झेड कट मध्ये ब्रॉन्झ वाला झेड, याच्यामध्ये कॉपर आणि टीन. झेड कट आणि बिकॉज. समजलं ना? नेक्स्ट पुढे 81. प्युअर सबस्टन्स सांगा कोणता आहे? काउज मिल्क कोण केलाय? खात्री आहे तुमच्या दूधवाल्यावर तुमची, है ना? प्युअर सबस्टन्स काउज मिल्क नाही, ठीक आहे. गॅसोलिन सुद्धा नाही, कारण की पेट्रोलमध्ये काय होतेच भ्रष्टाचार. आयर्न जो आहे हा फिक्स्ड आहे, त्याचं प्रपोर्शन फिक्स्ड आहे, त्याच्यामुळे तो प्युअर सबस्टन्स आहे. 81 चं उत्तर 2 आहे. 83 सांगा स्टेनलेस स्टील्स, आयर्न, क्रोमियम आणि निकेल. 82 चं 2 खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यातले 4 क्वेश्चन आलायचे, चांगले पाठ करून ठेवा. याच्यासाठी बेटर ऑप्शन काय, एक स्टिकी नोट्स बनवा 4 याची ह्या, आणि लावून द्या कंपार्टमेंट मध्ये. नेक्स्ट 83 सांगा. आपल्याला माहिती आहे ॲव्होगॅड्रो नंबर पाठ असला पाहिजे, 6.022 इंटू 10⁻23. दुसरा ऑप्शन. 84 हेवी लोड पुल अलॉंग हॉरिझॉन्टल सरफेस, फोर्स ऍक्टिंग ऑन द लोड मे बी. चांगला क्वेश्चन होता. एखादी वस्तू जर असेल हॉरिझॉन्टल सरफेसहून त्याला ओढल्या गेलं, तर त्याच्यावर कोणते कोणते बल लागू होतात, असा तो प्रश्न होता. तर 4ही आहे. अप्लाइड फोर्स इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन, एखादी वस्तू हे जर इथे स्टेबल असेल, त्याच्यावर ऍट ए टाइम या बॉटलवर कोणते फोर्स लागू होतात, हे 4ही ऑप्शन आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे अप्लाइड फोर्स. दुसरं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, जे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स याला अप्लाय होत आहे, बरोबर आहे ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स. तिसरं फोर्स ऑफ फ्रिक्शन ऍक्टिंग इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन इन अपोजिट डायरेक्शन, म्हणून ती वस्तू पडत नाहीये खाली किंवा घसरत नाहीये, बरोबर आहे. ते जर उतार असला तर हे काय घसरली असती, कारण काय फ्रिक्शन फोर्स काम केला नसता. चौथ्या ऑप्शन मध्ये रिॲक्शन फोर्स ड्यू टू हॉरिझॉन्टल सरफेस, या टेबलचा सुद्धा काही फोर्स याच्यावर लागू आहे या बॉटलवर, म्हणून ते स्टेबल आहे. 4ही बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 84 चं 2. सायन्स सारखा विषय, त्यात मी इंजिनियर, बरोबर आहे, त्यात तुम्हाला वाटलं असेल 19 पर्यंत दोन्ही याच्यात त्याच्यामुळे फेल होत होतो मी. तर लक्षात घ्या, असं काही नाही आहे की इंजिनियरांचं स्ट्रॉंग असतात आणि मग ते कॉम्पिटिशन मध्ये असतात. बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही जर या वर्षीची लिस्ट बघितली असेल तर मॅक्सिमम जे पहिले 10-20 मध्ये जे टॉपर्स आहे ना, ते आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहे, बरोबर. त्याच्यामुळे असं बिलकुल गृहीत धरू नका, बरोबर. सो बेसिकली हा एक फंडा काढून टाका. आणि बेसिक काय याच्यावर सोल्युशन, जर तुमचं सायन्स वीक असेल, अजूनही वेळ गेलेली नाही, 45 दिवस आहे आपल्याकडे. बेस्ट सोल्युशन आहे तुमचे स्टेट बोर्ड. कारण की सायन्सवर काय करावं लागते, प्रेम करावं लागते, सायन्सवर प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते. जसं आता मला असं आठवते 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये पहिलाच चॅप्टर हा याचाच आहे, बॅलन्स इम्बॅलन्स फोर्स. त्याच्यावर चित्र आहे, ते रस्सी खेचचं, आठवत असेल कोणाला तर. म्हणून जे आहे बेस्ट सोल्युशन काय, आपल्याला समजून सांगतात आपल्याला विज्ञान किती पक्का आहे आपलं, 8वी 9वी दबाची स्टेट बोर्डची पुस्तकं. त्याच्यानंतर पुढची स्टेप मग आहे भस्के सरांचं पुस्तक. मग पहा असा कसा सायन्सचा स्कोर वाढत नाही. वाढते स्कोर तुम्ही समजून घ्या सायन्सला. तुम्ही जर फक्त फॅक्च्युअल बेसिस अजूनही सायन्सला पाहत असेल तर तुमचा स्कोर 6-7च्या दरम्यान स्टक होईल. जर तुम्हाला सायन्स समजून घेतल्यानंतर जर डील करा सायन्सला, ऑटोमॅटिकली तुम्हाला स्कोर 10+ जाईल. मी असं म्हणत नाही अतिशयोक्ती 12+, पण 10+ जरी गेला ना, म्हणजे हा एक असा रिजन आहे सायन्सचा जो बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये एक माइलस्टोन आहे लोकांसाठी, म्हणजे कठीण वाटते मुलांना. मी त्याच्यावर एकमेव सोल्युशन सांगतो की एकदा सब्जेक्टिव्हिटी आणा त्या विषयामध्ये. हेडबोर्ड वाचा, बसके वाचा, समजून घ्या सायन्स थोडं, आणि ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर जर अबोव्ह दॅन ऍव्हरेज जरी आला तरी तुम्ही कट ऑफच्या बाहेर निघता. समजलं? आउट ऑफ आउट नाही आणायचं आपल्याला, आउट ऑफ आउट आणायचं पॉलिटी, इकॉनॉमिक्स, आता रिसेंटली हिस्ट्री आणि जिओग्राफी मध्ये. ठीक आहे, ओके. लास्ट क्वेश्चन 85 सांगा कोणता आहे? IMF लक्षात ठेवा, IMF. न्यूटनचा पहिला लॉ इनर्शिया, दुसरा लॉ मोमेंटम, तिसरा रिॲक्शन फोर्स. IMF न्यूटनचे लॉ, याचा शॉर्टकट IMF. लॉ ऑफ इनर्शिया फर्स्ट, लॉ ऑफ मोमेंटम सेकंड, आणि लॉ ऑफ फोर्स थर्ड. तोच विचारला होता तुम्हाला. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, बरोबर आहे. जसं रॉकेटचं म्हणा, किंवा आपण जे चेंडू फेकला याच्यावर वॉलवर तर रिटर्न येत होतो, है ना. किंवा मग एक गालावर मारलं तर लगेच आपल्याला रिटर्न येते, है ना. 85चं उत्तर 4 आहे, लक्षात घ्या. कारण काय, न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट बघा काय करंटचे सेक्शन.
मुद्दाम माहिती देण्याचा प्रयत्न केला, आज काही जास्त चुकवलेलं नाहीये. दिल्ली विधानसभा निवडणूक अयोग्य ओळखा. माहिती दिली आहे तुम्हाला की तेवढेच पर्सेंटेज आहे बीजेपीच्या, जागाही 48च आहे. आपच्या सुद्धा जागा 43.57 सह 22च आहे. कोणी इथे विचार केलेला असू शकते की सर मग 22च जागा इतके पर्सेंटेज कसे, कोणी चुकवलं का असं? नाही, ते लक्षात घ्या, प्रपोर्शन मध्ये असतं मतदारांच्या, त्याच्यामुळे ते पर्सेंटेजवर आणि जागेच्या भरोशावर जाऊ नका. बरोबर आहे. आणि 3 मध्ये बरोबर आहे, नन ऑफ द अबोव. नाकारलाय लोकांनी 0.57 लोकांनी. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक सांगा. करप्शन परसेप्शन इंडेक्स आयोगाचा PYQ आहे, एकदा विचारलाय जुन्या काळात. किती आहे? 96. 38 गुणासह 96व्या क्रमांकावर आहे. पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्राचा आहे. कोणी केरळचा विचार करू नये. 89 कोण आहे? राज्याचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे, कोण आहे? दिनेश कुमार वाघमारे. म्हणजे मी मुद्दाम तिथे वाघमारे न देता तुमचा एक कॉमन सेन्स चेक केला, नाही तर बरेच जण तिथे कन्फ्युज झाले असेल, त्यांना काही दिनेश वाघमारेच आठवलं, दिनेश कुमार नव्हतं आठवलं. ठीक आहे, आहे का कोणी असं? आहेच आहे. चुकला का? नेक्स्ट पुढचा 90. 15 ऑगस्ट 2019 सुरू झालेले जल जीवन मिशनचे उद्देश कोणते? ठीक आहे, कोणते आहे? आन्सर ऑप्शन ड पाहिजे होतं, ऑप्शन सेटिंग मध्ये थोडी गडबड झाली आहे. अ ब त्याने अ आ इ ई असं केलेलं आहे ना, अ ब कडं पाहिजे होतं. आन्सर ऑप्शन 4 आहे याचं, वरील सर्वच आहे. यस 91 सायन्स टेक मधून 100वा आहे म्हणून महत्वाचा आहे. कसं असते बरेचदा तुम्हाला जर माइलस्टोन असेल 50वा 100वा तर विचारल्या जाते, तर 100वा उपग्रह कोणता प्रक्षेपित केला? तर NVS-02. इथे जय माता दी करू नका, इथं अक्कड बक्कड बॉम्बे बू है ना, मग सर्व सारखे वाटतात आपल्याला. तर आन्सर ऑप्शन याचं काय? 2. 92 सांगा कोणाला आहे? इनकॉइस. 93 मुद्दाम तो सेट केलाय मी, 93चा 93चा आहे. 76व्या प्रजासत्ताक दिनी, ठीक आहे, ह्या दोघांना मिळालेला आहे कीर्तीचक्र. तर मग या अनुषंगाने असे किती शौर्य पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान करण्यात आले? तर 93. आन्सर ऑप्शन 2. 94 याचं 94 नाही आहे, पण एक आकडा सेम आहे. किती आहे? 14. ठीक आहे, महाराष्ट्राला एकूणात 14 पुरस्कार मिळाले. 95 अयोग्य ओळखा. सांगण्याचं तात्पर्य हेच होतं तुम्हाला 94-95 मधून की आतापर्यंत आयोगाने असे 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. आत्ताच रिसेंटली मागच्या मला वाटते राज्यसेवा प्रिलिम्सला या काय विचारलं होतं? पद्म पुरस्काराची संख्या, बहुतेक ग्रुप बी की राज्यसेवा. आणि खाली जो क्वेश्चन डिझाईन केलाय, पद्मभूषण विभूषण आणि पद्मश्री, तर पद्मविभूषण ज्यांना मिळतो त्यांच्या क्षेत्रावर जोड्या लावला 2दा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. म्हणून मग मी तो क्वेश्चन डिझाईन केलेला आहे की पद्मभूषण विभूषण जे भेटले असेल 7 जणांना भेटलेले आहे, तर त्यांचे क्षेत्र बघून घ्या, जोड्या लावला क्वेश्चन येऊ शकतो. 3 मी बरोबर दिलेले आहे. औषधशास्त्र रेड्डी, नंतर जगदीश सिंग खेर पाहिजे होती, तर बेदर झाला. खेर सार्वजनिक व्यवहार, कुमुदिनी लखिया कला आणि ओसामा सुजुकी हे जे आहे जपानचे व्यापार साथी आहे, साहित्य नाही. व्यापार. 96 खो खो विश्वचषक कोणा संघाला हरून प्राप्त केला? कोणता आहे? नेपाळ. लक्षात ठेवा, आन्सर ऑप्शन 96चं 3 आहे. नेपाळ. दोन्ही मेल अँड फिमेल दोन्ही वर्ल्ड कप जिंकलाय पहिल्यांदाच खो खोचा. खो खो वाले लक्षात ठेवा. ठीक आहे, 96चं आन्सर ऑप्शन 3 आहे. 97 T20 आणि आता वन डे सुद्धा कोण आहे? फेमस संघ होता म्हणून मी मुद्दाम लिटरली टाकला. आन्सर ऑप्शन साऊथ आफ्रिका. 98 ICC पुरस्कार 2024 क्रिकेट वाले, क्रिकेट प्रेमी, इकडे चौका मारला तुम्हाला पैसे भेटतात है ना. ICC पुरस्कार 24 सांगा योग्य जोडी. 4. व्हेरी गुड है ना. कोण आहे? जसप्रीत बुमराचा आहे. पॉली उमेगर जसप्रीत बुमराचा आहे. मुद्दाम मी कोहली प्रेम जागा व्हावं म्हणून विराट कोहली टाकलेलं आहे, असं काही नाही. वाढदिवस आहे आज 98चा पॉली उमेगर जसप्रीत बुमरा. तुमचाही वाढदिवस लक्षात ठेवला पाहिजे कोहलीनं. असं काम करा है ना. 99 17 जानेवारी 2025 रोजी सर्वाधिक ग्रँड स्लॅमचा रेकॉर्ड सेट झालेला आहे नोवाक जोकोविच. आता रिसेंट होमवर्क आहे तुम्हाला, सध्या रिसेंट कोणाचा रेकॉर्ड आहे बघून घ्याल. आता ज्या 4 ऑस्ट्रेलियन विम्बल्डन झाले ना, त्याच्यामुळे त्यानंतर काही चेंज झाला असेल तर नोवाक जोकोविच आहे का सध्या? ठीक आहे,
नोवाक जोकोविच आहे मग. आणि लास्ट क्वेश्चन 100वा महत्वाचा आहे आणि दिनविशेषवर क्वेश्चन अशा वेळेस विचारला जातो कारण की मागे जे आहे 1 ऑगस्टवर क्वेश्चन विचारला होता मुस्लिम महिला हक्क दिन, कारण की तो चर्चेत होता. तसाच मग यावर्षी हा दिवस चर्चेत आहे की लोकपालचा दिन म्हणून केव्हा पहिला साजरा केलेला आहे, त्या दिवशी तो कायदा लागू झाला, ती तारीख होती 16 जानेवारी. त्यामुळे आन्सर ऑप्शन 3 आहे. अनालिसिस पेपरच्या मागेच करत चला. करत आहे बरोबर. एक फाईल मेंटेन करा त्याची आणि रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला कामी पडेल. टार्गेट बरोबर चालू आहे करणं एक्झिक्यूट. कृपया उद्यापासून असं कोणी येऊ नका तुम्ही आता स्कोर विचारले तर अटेम्प्ट नाही केला वगैरे है ना, तर अटेम्प्ट तुम्हाला करूनच यायचा क्लासला, नाहीतर मग काय होईल ते कीर्तन है ना, कीर्तनच होईल असंच म्हटल्यावर, कारण तुम्हाला माहित काही नाही, फक्त माहिती घ्यायला तुम्ही आले, तर असं काही उपयोग नाही. त्यामुळे कृपया उद्यापासून येताना 3 वाजताच्या अगोदर पेपर सोडूनच इथे बसलं पाहिजे तुम्ही, असा आग्रह आहे, म्हणजे कंपल्शन आहे. ठीक आहे, समजलं. बाकी अनालिसिस तुमचं रोजच्या रोज करत असाल तर तुम्हीच फायद्यात राहाल, तुमच्यासाठी हे सगळं चालू आहे. रोज डेली टेस्ट महाराष्ट्रात अख्ख्या एवढं प्रॉपर मॅनेजमेंटनं खरंच कोणी घेत नाही. मग जर तुमचं होत आहे प्रॉपर तर तुम्ही 100% निकालात असाल. फक्त तुम्हाला न्याय देता आला पाहिजे या प्रोग्रामला. तर तुम्हाला न्याय फक्त काय द्यायचा आहे, तर व्यवस्थित पूर्ण चिकाटीनं जिद्दीनं अभ्यास करून टार्गेट कंप्लीट करून पेपरला अप्रोच व्हायचा आहे आणि नंतर क्लासला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. कालचा स्कोर सांगा आता कालच्या पेपरचा. 68, 72, 57, 30, 69. मागे यस सलमान 73 यस मागे यस तुम्ही सांगा यस यस मॅडम कालचा पेपर नेक्स्ट यस तुम्ही यस मागे किती सांगा, मी मुद्दाम समोरून जात आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे ना की कोणाचा नंबर आहे, मागून दिसत नव्हतं माझ्या लक्षात आलं. सांगा यस यस मागे 9 गुड 69 मागे ठीक आहे चालेल. आज बोलू आपण. यस आजचा आपला विषय आहे टॉपिक ऑफ द डे डाएट है ना. तर मेसवर राहणारे असेल तर पहिलेच सगळा बरोबर आहे माहित आहे शब्द तुम्हाला पुढचा. तो बेसिकली मेस वगळता आपण जे ब्रेकफास्ट करतो किंवा सकाळी आपलं जे रुटीन आहे एकदम आपल्याला प्रेमाचा चहा पाहिजे, रागाचा नाही चालत आहे ना, तो बेसिकली प्रामुख्याने त्याच्यावर मी बोलेल की काही काय गोष्टी आपण जे आहे म्हणजे सांभाळू शकतो स्वतःला कुठे कुठे. सगळ्यात पहिला नियम की बॉडी तुमची जी आहे ब्रेकफास्ट जे म्हणतो आपण ब्रेकफास्ट ही संकल्पना आहे आपल्याला माहित आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त इंटरमिटंट फास्टिंग एक कन्सेप्ट आलेला आहे, सध्या फार जास्त ट्रेंडिंग आहे वेट लॉस साठी. पण आपण त्याच्यावर बोलू प्रामुख्यानं की आपण ऑलरेडी जे काही तुम्ही संध्याकाळी जेवलात 8, 9, 10, कोणी 11, कोणी 12 आधी मानवाय तुम्ही है ना. सो बेसिकली तुम्ही विचार करा तुमचं मेटाबॉलिझम तुमची बॉडी कम्प्लीट रेस्टवर असते, मेटाबॉलिझम तुमचं चालू असतं, प्रक्रिया आता काही बंद नाही बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं अन्न घेता पहिलं फूड घेता ते कृपया मागे बोललो तुम्ही आणि वारंवार सांगतो कृपया टी घेऊ नका. आणि तुम्ही म्हणाल तेच तर ऑप्शन आहे ना, चहा घेऊ नका पहिलं, कारण की तुम्ही अल्टिमेटली पूर्ण बॉडी तुमची झिरो स्टॉप असते
इनटेक तुमचा शून्य झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही पुन्हा दिवसाची सुरुवात डायरेक्टली चहा न करता, त्यामुळे जे काही आपलं पॉइझनस सबस्टन्स आहे चहातले ते डायरेक्टली आपल्या सेल्सला लागतात आणि त्याच्यामुळे फार जास्त लॉंग टर्म मध्ये हानी होते. जरी तुम्हाला किक शॉर्ट टर्म मध्ये भेटत असली, कोणाला एकदम फ्रेश वाटते है ना. आणि हा सगळ्यात मोठा मिथ आहे. म्हणजे आज भारताला मागे ठेवण्याचं प्रमुख 2 कारण आहे, लक्षात घ्या. आणि ते एकदम टेक्निकली स्ट्रॅटेजी आहे जगातली. जो चायनानं दिला आपल्याला चहा आणि युएसए न दिलेला आपल्याला गहू है ना. पहिले काय होतं, गहू आपले फक्त पाहुणे आले जुने लोक तर गव्हाची पोळी राहत होती आणि आपण युजली काय वापरत होतो, जे होल ग्रेन म्हणतो आपण त्याला, बाजरा बरोबर आहे ना, ज्वारी वगैरे. पण आपल्या इथं आता काय दिलंय युएसए न, PL480 माहिती असेल ना, बरोबर. आणि सोबत आपल्याला गांजर गवत सुद्धा पाठवून दिलं होतं है ना. तो बेसिकली लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टीमुळे भारत आज महासत्ता नाही आहे. हे स्ट्रॅटेजी आहे जगाची महत्वाची. तर आज जे आहे इंडिया आज काय सगळ्यात मोठी डायबेटिक नेशन आहे, बरोबर ना. जगातून सगळ्यात मोठे डायबिटीसचे कुठे आहे आणि का बरं? बिकॉज ऑफ व्हीट. ठीक आहे, गव्हाचीच पोळी लागते आपल्याला, आग्रह असते आपला है ना. समजलं. दुसरं महत्वाचं की चायनीज लोकांनी चहा इन्व्हेंट केला तेव्हा, आणि चहा इन्व्हेंट कसा झाला जर कोणाला माहित असेल तर, की एक चायनीज होता एक व्यक्ती, त्याने जे आहे त्याच्या चुलीवर एक गंज मांडून पातेलं मांडून पाणी गरम करायला ठेवलं होतं. आणि पाणी गरम केल्यानंतर 6 दिवस झाला मागे, तेव्हा हिस्ट्रीमध्ये मी वाचलो होतो गुगलवर हे. आणि मग तेव्हा जे आहे वर एक ट्री होतं, झाड होतं वर, आणि त्या झाडाचे काही पत्ते जे आहे पानं त्याच्या पातेल्यामध्ये पडले आणि उकडल्यानंतर त्याला तो सुगंध आला. मग त्याला लक्षात आलं की हे चहाच्या अनुषंगानं आहे, बरोबर आहे. आणि मग त्याचा आपण वाईट अर्थ घेतला, कारण की चायनामध्ये अजूनही टी जो आहे हा विदाऊट काय बनवला जातो, मिल्क बनवला जातो, जो ग्रीन टी म्हणून आपल्या इकडे फेमस आहे, चांगला आहे. लेमन टी, ग्रीन टी किंवा जिंजर टी कोणतेही. आपल्या इथं वास्तविक पाहता मग दोघांची कॉमन स्ट्रॅटेजी होती कोणती? युरोपियन कंट्रीज ज्यांनी आपल्यावर गुलामगिरीत होतो आपण, कोणते? इंग्रज, ज्यांनी आणलं दूध, आणि चायनावाल्यांनी लोकांनी दिला चहापत्ती, आणि आपण त्यात साखर मिळून डायबिटीज बनवला. आणि आपण व्यवस्थित, एकदम व्यवस्थितपणे आपण आपलं सुरू आहे. समजलं. म्हणजे विचार करा, चहा असंच नाही बनला चहा है ना. चहा बनायला 3 देशाचे इन्ग्रेडियंट्स लागले. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इतकी मोठी स्ट्रॅटेजी आहे तर आपल्याला त्या स्ट्रॅटेजीत फसायचं नाही आहे. कृपया पहिलं जे आहे फूड जे आहे, म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला डेकली सोडून द्या. हे मागच्या पहिल्या मेंटरशिप बॅचला मी घेत नव्हतो, मध्यंतरी मग मी स्वतः चहा सुरू केला होता. पण आता सध्या आणखी कंट्रोल केलेला आहे है ना. म्हणजे कधी दिसलो तर फक्त म्हणू नका. तो लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य की चहा सकाळी अवॉइड करा. मी सकाळी युजली घेणार नाही, कधी मग ठरवून घेणार एका दिवशी, की मग फारच जास्त एखाद्या 2 महिन्यातून नाही बा चहा प्यायचा आहे सकाळी है ना. मग त्याचा आनंद वेगळा आणि सवय म्हणून पिणं वेगळं. म्हणजे आयुष्यात मी तर सांगेल, जर बॅलन्स लाईफ जगायची असेल तर गौतम बुद्धांनी नेहमी म्हटलेलं आहे, गौतम बुद्धांनी नेहमी म्हटलंय की कुठल्याही गोष्टीची आसक्ती तुमच्यावर नसावी. मध्यम मार्ग, आसक्ती बिलकुल नसावी कुठल्याच गोष्टी सवय म्हणून करून घेऊ नका. तुमचं कंट्रोल असलं पाहिजे, बरोबर आहे ना. तुमचं कंट्रोल असलं पाहिजे. नाही तर चहा पिल्याशिवाय अभ्यास होत नाही. हे कोण बनवलं मिथ? तुम्हीच बनवलं ना, बरोबर आहे ना. तसंच मग ऍडिक्शनचे जे प्रकार आहे ते इथूनच सुरू होते. पहिली जी गोष्ट आहे ना, सुरुवातीला तुम्हाला ती चांगली वाटते, मग चांगली होण्याचे पर्सेंटेज वाढत वाढत जातात, आणि मग ते इतक्या लेवलवर जाऊन पोहोचते का त्याच्याशिवाय राहवल्या जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीचं तेच आहे ऍडिक्शनचं. म्हणून आयुष्यात जर सफल व्हायचं असेल तर कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसावी. अटॅचमेंट सोपं आहे, ती अटॅचमेंट महत्वाचं आहे. आलं लक्षात. मग त्या अनुषंगानं हे का बरं सांगताय, सायकोलॉजी आहे. उद्या सकाळी तुम्हाला फार जास्त चहा प्या वाटेल, तर चहा प्या वाटल्यापेक्षा जर तुम्ही एखादं फ्रुट्स घेतलं, प्रामुख्यानं आपल्या गरीबाचं सोनं म्हणजे बनाना है ना. एका डझन मध्ये आरामात 12 येतात. लायब्ररीतले 4 इकडे द्यायचे, 4 इकडे द्यायचे है ना. सो बेसिकली तुम्ही बनानाला प्रिफर करू शकता, युजली फ्रुट्सला प्रिफर करा आणि एनर्जी राहील. काय होते चहानं, लक्षात घ्या. मी सगळं सायकोलॉजी सांगतो, मी रिसर्च केलाय. चहानं काय होतं, तात्पुरतं खूप चांगलं वाटतं, पण लगेच अर्धा पाऊण तासानंतर भूक लागते तुम्हाला, बरोबर आहे. मग पुन्हा तुम्ही चहाच घेता, कारण की एक दुसरं महत्वाचं सायकोलॉजी सुद्धा हेच ठेवली आहे, आणि हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की सर्वात स्वस्त काय आहे, चहा. त्यातल्या त्यात कोणत्या कोणत्या टपरीवर 5 रुपये स्कट आहे, तुम्ही आवर्जून तिथे जाता. फेमसचा चहा, तो फेमस झाला तुम्ही राहिले तिथेच है ना. तो लक्षात घ्या की हे सगळी स्ट्रॅटेजी आहे. म्हणून लक्षात घ्या, हे डाएट बद्दल मी एकदम सोल्युशन सांगतो प्रॅक्टिकल. आता या लेवलवर मला माहिती आहे तुमचं अर्निंग नाही आहे, घरून पैसे येत नाही, तर मी फार जास्त इन्व्हेस्ट करा असं म्हणणार नाही. ते जॉब लागल्यानंतर मी सांगेल तुम्हाला, भेटू आपण, डाएट ठरवू मग तेव्हा जॉब नंतरचा.
पैसे आल्यावर तुमच्यावर, ठीक आहे, तेव्हाही राहील मी. तो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य सध्या पहिलं काय गोष्टी करायची आहे, सर्वांनी चहा अवॉइड करायचा आहे. त्या जागी अल्टरनेट मग दुसरं तुम्ही डायरेक्टली ब्रेकफास्ट करू शकता. ब्रेकफास्ट मध्ये तुमच्या आवडीचं समोसा आहे ना, तुमचं अजून काय काय माहिती आहे तुम्हाला, कचोरी, कोणाकोणाला एकदम रस्स्यामध्ये आवडते, ते घेऊ नका. युजली साऊथ इंडियन प्रिफर करा, किंवा मग सगळ्यात चांगलं बेस्ट आपल्या इंडियन होममेड मधलं काय, पोहा किंवा उपमा, बरोबर ना, ज्याला जिला पुण्यामध्ये उपीट म्हणतं. बरेचसे शब्द आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो, सांगतो एक पुण्यातलं, तिथं गेलो मी, त्याला म्हटलं मी की पोह्यावर रस्सा दे, तर लोक म्हणते मला बाजूचा रस्सा नाही, तो सॅम्पल आहे म्हणते तो. पुण्यातले लोक सॅम्पल म्हणतात रस्स्याला, असू त्या बऱ्याचशा गोष्टी. उपम्याला काय म्हणतात, उपीट म्हटलं जातं. तो बेसिकली पहिला काय सांगितलं मी मुद्दा तो, म्हणजे आपली दिवसाची सुरुवात झाली डाएटच्या अनुषंगानं, एक तर साऊथ इंडियन किंवा हे होममेड, किंवा मग त्या अनुषंगानं फ्रुट्स, पहिलं ऑप्शन. दुसरं, जेवताना काळजी कोणती घ्यायची आहे. ऍस्पायरंट फेज मध्ये जेवण महत्वाचं आहे, मान्य आहे, पण किती महत्वाचं आहे की जे तुम्हाला सांगतं, अलार्म वाजवतं की बस झालं बुवा, है ना. नाही तर कोणाकोणाचं आवडीची भाजी दिसली तर हा जेवतो रेग्युलर मध्ये 4 पोळ्या, आवडीची दिसली का ऍव्हरेज 2चा वाढून जाते, आणि हा 2 तास इकडे झोपीचे वाढून टाकतो, है ना. तर असं कधीही करायचं नाही, कारण की तुम्ही ऍस्पायरंट फेज मध्ये आहे. तुम्हाला प्रामुख्यानं काळजी कशाची घ्यायची, सर्वात जास्त टॉप मोस्ट प्रायोरिटी तुमची काय, अभ्यास, बरोबर. आणि मग युजली सायन्स काय सांगतं, जेव्हा तुम्ही जेवण करता, जेवण केल्यानंतर तुमचा जो ब्लड सर्क्युलेशन असतं तो मॅक्सिमम कुठे जातो, तुमच्या डायजेशन कडे जातो, त्याच्यामुळे तुम्हाला माइंड मध्ये लिथार्जी येते. म्हणून तुम्ही बघा, जे सक्सेसफुल लोक आहे ते कधीही संपूर्ण पोटभर डाएट घेणार नाही. रिसेंटली याच्यावर मी जे बुक्स वाचलं होतं, इकिगाई, याच्यामध्ये एक कन्सेप्ट होता, हारा हाची बू. हारा हाची बू जपानची, हे खूप चांगलं पुस्तक आहे, कोणी जर वाचलं असेल तर कधी, इकिगाई. तर हारा हाची बू मध्ये काय सांगितलंय की सगळ्यात महत्वाचं की तुमची जेवणाची जे प्लेट आहे ते लहानात लहान असावी नेहमी. नाही तर कोणी कोणी काय करतं माहितीये, मेसचे ताट असतात आपले मोठमोठे, है ना, म्हणजे वाढला एकदा भात घेतला, डबल उठाचं काम नाही, है ना. आणि हा दुसरा आपलं प्रिन्सिपल असते, आपली आई लहानपणापासून शिकवते आपल्याला की बाबू जेवढं ताटात घेतलं तेवढं संपवायचं, है ना. डस्टबिन मध्ये नाही गेलं पाहिजे, पोटाला डस्टबिन बनवून घ्यायची, है ना. असं सांगितलंय की ना, ते जुन्या काळचं ते बरोबर होतं. मग त्याच्यासाठी एकमेव सोल्युशन आहे, कोणतं, वाढतानाच बरोबर वाढून घ्यायचं आहे. लक्षात आहे, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. डस्टबिन आपल्या पोटाला बनवायचं नाहीये, आणि आपलं अन्न वाया सुद्धा गेलं नाही पाहिजे, कारण की रात्री कितीतरी जगातले लोक उपाशी झोपतात. त्यामुळे रिस्पेक्ट युअर फूड. आणि पहिले सगळ्यात महत्वाचं, बसताना काय नेहमी आधी होतं, वदनी कवड घेता. आता तर बफे मध्ये वदनी कवड चालू राहते, है ना. तर तसं आपल्याला नाही करायचं आहे. रिस्पेक्ट युअर फूड. नेहमी जेव्हा जेवण करायला बसता तर निदान 1 मिनिट नाही, डोळे बंद करून लोक हसतात, है ना, नाही काही तर मनातल्या मनात त्याला, आपल्या अन्नदात्याला काय द्या, मागणी करा की धन्यवाद, आज तुझ्यामुळे मी जेवू शकत आहे, है ना. पहिला मुद्दा. जेवताना कोणती काळजी घ्यायची आहे, कधीही जो तुमचा आता लोकल लँग्वेज मध्ये काय, जेवण करताना स्टॉप पॉइंट येते एक, तुमची सिस्टीमच तुम्हाला सांगते कशी, काय येते, ढेकर येते, है ना. तुम्ही तिथं थांबत नाही, तिथून तुमच्या 2 पाय चालू होते, बरोबर आहे. विचार करा. तो बेसिकली लक्षात घ्या, ते तुमचा इंडिकेशन पॉइंट असतो तुमचा डायजेशन सिस्टीमचा, की बस झालं, बरोबर आहे. तो म्हणून लक्षात घ्या, हा तुमचा इंडिकेशन पॉइंट. तो जर सापडत नसेल, एखाद्याला नसेल येत बुवा, खाल्ल्यानंतर येत नाही, बरोबर आहे, तो बेसिकली त्याने काय करावं की तुमचं जेवणाचं प्रपोर्शन रोजचं ठरवून घ्या, की आपल्याला कमीत कमी जेवायचं आहे, एवढंच जेवायचं आहे की ज्यामुळे लिथार्जी नाही आली पाहिजे. आपला अभ्यास महत्वाचा आहे सध्या खूप, तो जास्त महत्वाचा आहे, है ना. जेवण भूक लागली तर आपण आणखी काहीतरी अल्टरनेट ऑप्शन शोधू, आलं लक्षात. त्यामुळे सकाळचं जेवण एक युजली लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट नंतर साधारणतः 2-2.5 तासाचा गॅप नंतर जेवण करून घ्या. फार जास्त लेट करू नका जेवण, 12-1-2 नंतर करू नका. आणि मग तिकडे त्याच्यामुळे रात्रीचं जेवण लेट होतं तुमचं, आणि त्याच्यामुळे तुमचं रात्र जे आहे बेकार होऊन दुसरा दिवस बेकार होते. त्यामुळे सकाळचं जेवण थोडं कमी घ्यायचं आहे, आलं लक्षात, पहिला मुद्दा. दुसरा, स्नॅक्स पॉइंट आता दुपारचा, जो तुमचा पुन्हा येतो मग प्रेमाचा चहा, नाही तर अमृत तुल्य. म्हणजे विचार करा ना, चहावाल्यानं बिल्डिंग बांधल्या आणि आपण 10,000 रुपये त्याच्याकडे रोज जमा करत आहे, है ना. तो बेसिकली लक्षात घ्या, दुपारचा चहाला ऑप्शन काय तुमच्याकडे, अगेन ड्रायफ्रुट्स आहे, अगेन फ्रुट्स आहे, काही जास्त महाग नाही. आणि त्यातल्या त्यात स्वस्त जर असेल काही तर आपले गरीबाचे काजू, म्हणजे काय, शेंगदाणे, है ना, पीनट्स. तर पीनट्सला तुम्ही उकडून खाऊ शकता, वगैरे वगैरे बरेचसे ऑप्शन आहे. तर ते तुम्ही घ्या स्नॅक्स मध्ये. आणि संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर करा. असं कोण सांगते, जगातले जे सगळे सक्सेसफुल लोक आहे, बरोबर, त्यातले एक अक्षय
कुमार त्यांनी सांगितलं की सनसेटच्या अगोदर, आणि जैन धर्म माहित असेल तुम्हाला की त्यांच्यामध्ये सूर्यास्तानंतर जेवण करत नाही. आणि इवन मुस्लिम कम्युनिटीमध्ये सुद्धा जेव्हा त्यांचा रोजा असते, बरोबर आहे ना, कन्सेप्ट माहित असेल. तो बेसिकली हे सगळ्या धर्मातून आपण गोष्टी घ्यायला पाहिजे, आणि आपण हे विसरलो आहे, कारण आपण कोणत्या जमान्यात आलेलो आहे? जेन झी, इन्स्टा, व्हॉट्सअप आहे ना, इन्स्टा व्हॉट्सअपचा जमाना म्हणा. त्यामुळे लक्षात घ्या, संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर करा. मेस किती वाजता सुरू आहे तुमची? 7:30 ला आहे ना. 8च्या अगोदर जेवायचा प्रयत्न करा की तुमचा अर्ली, जेणेकरून बेड सिस्टीमच्या अगोदर 3 तासाचा ब्रेक झाला पाहिजे. पूर्ण ते पचते आणि त्यानंतर मग झोप व्यवस्थित जाऊन क्वालिटी झोप होते. क्वालिटी झोप मागं त्या दिवशी एक गोष्ट हे सांगायची राहिली होती, तुमचा जेवणाचा आणि तुमचा झोपेचा गॅप हा मिनिमम 2 ते 3 तास असला पाहिजे. मग बघा झोप किती क्वालिटी होते आणि मग दुसरा दिवस एकदम फ्रेश स्टार्ट होतो. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी डाएटच्या अनुषंगानं पाहायच्या आहे. बाकी काही असं एकदम वेगळा चेंज आपण सध्या स्टुडंट लेवलवर, ऍस्पायरंट लेवलवर करू शकत नाही. समजलं? एवढं जरी काळजी घेतली तर आपले आज महत्वाचे प्रिन्सिपल 3 पॉईंट झाले. पहिल्या दिवशीची झोप, कालचा एक्झरसाइज आणि आजचा आपला डाएट. या तिन्ही मुद्द्यावर काम करा रोजच्या रोज. आणि मग मला सांगा, काही जणांना रिव्ह्यूज दिले आहे मला, तुम्ही रिव्ह्यूज देत चला, तर मी बदल केला आणि माझ्यामध्ये असा बदल झाला. काही जणांनी दिले आहे मला रिव्ह्यू, या साईडने सुद्धा आलेले आहे. आणि मग सांगा, 100% तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. बाकी अभ्यास आपला महत्वाचा आहे. ठीक आहे, उद्या भेटूयात. टार्गेटचं ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. थँक्यू व्हेरी मच. चहा नका घेऊ आता गेल्यावर, नाही तर वाचली गीता असं काम होईल.